नमस्कार, सुप्रभात. आज एका गीताने सुरुवात करते. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी आखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम मन मंदिर की ज्योति जगा दो घट घट बासी रे. दर्शन दो घनश्याम. मंदिर मंदिर मूरत तेरी फिर भी न देखे सूरत तेरी. युग बीते ना आई मिलन की पूर्णमासी रे. दर्शन दो घनश्याम. द्वार दया का जब तू खोले पंचम सुर में गूंगा बोले. अंधा देखे लंगड़ा चल कर पहुँचे काशी रे. दर्शन दो घनश्याम. पानी पीकर प्यास बुझाऊं नैनों को कैसे समझाऊं. आँख में चोली छोड़ो अब तो मन के बासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे. मन मंदिर की ज्योति जगा दो घट घट वासी रे. दर्शन दो घनश्याम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः.
ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। या दशकामध्ये आतापर्यंत जे समाज झाले त्याच्यामध्ये समर्थांनी एक सूत्र असं ठेवलं की जे आम्हाला दिसतंय, जे आम्हाला प्रचितीला येतंय, प्रत्येकाला अनुभवाला येतंय, तिथून समर्थांनी चालू केलं आणि तिथून तो प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेण्यासाठी, आमच्या बुद्धीला त्याची सवय होण्यासाठी, कारण आम्हाला ज्या वेळेला एखादी नवीन गोष्ट सांगितली जाते आम्ही त्यावेळेला प्रमाण विचारतो, प्रत्यक्ष प्रमाण जे जर मला स्वतःला अनुभवायला येत असेल, स्वतःला मला ते समजत असेल, दिसत असेल, कळत असेल, अनुभवायला येत असेल तर माझा त्याच्यावर विश्वास बसतो। या नियमाने, या सायन्सच्या सिद्धांतानुसार पहिल्यांदा समर्थांनी वेगवेगळ्या विभूती म्हणजे भगवंताचीच विभूती, आत्म्याची विभूती, त्या ब्रह्माची विभूती, त्या निर्गुण निराकार असणाऱ्या परब्रह्म परमात्म स्वरूप, आनंद स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या चिदाभासाची, चैतन्याची, ब्रह्मचैतन्याची ओळख करून देण्यासाठी सूर्याची पहिल्यांदा निवड केली की सूर्य आम्हाला सगळ्यांना दिसतो आणि सांगितलं की अरे हा सूर्याचीच एक भगवंत, सूर्य म्हणजे त्या परब्रह्माचीच एक विभूती आहे आणि सूर्य आम्हाला सगळ्यांना अनुभवायला येतो। त्याचं भव्यत्व, त्याचं तेजस्वीपण, त्याचं ओजस्वीपण, त्याच्यामुळे आम्ही जिवंत राहतो, त्याच्यामुळे आम्ही जीवन जगतो, हे आम्हाला सगळ्यांना अनुभवायला येतं, कळतं। सकाळी उठल्यानंतर तो आम्हाला दिसतो आणि म्हणूनच आम्हाला त्याच्याकडे पाहिल्यानंतर प्रथम समर्थांनी सांगितलं की अरे हा सूर्य म्हणजेच परब्रह्म, परब्रह्माची, भगवंताची विभूती आहे। मग तिथून समर्थांनी चालू करून पृथ्वीपर्यंत आणलं। पृथ्वी सुद्धा आम्हाला दिसते, पृथ्वी आम्ही तिच्यावर सदैव चालतो, पृथ्वी आमचं घर आहे, मोठं घर आहे। पृथ्वीबद्दल कोणालाही शंका येण्याचं कारण नाही, कारण पृथ्वीवरच आम्ही चालत असल्यामुळे, आमचं जीवन जगत असल्यामुळे आणि पृथ्वी एक बऱ्यापैकी आमच्या आवाक्यात येत असल्यामुळे, सायन्सने सुद्धा ती दाखवल्यामुळे आम्हाला समजतं, आम्हाला कळतं, आम्हाला अनुभवायला येतं आणि भगवंताचं स्वरूप म्हणजेच ही अवनी म्हणजे पृथ्वी आहे, विभूती आहे असं समर्थांनी दुसऱ्यांदा सांगितलं। कळायला सोपं आहे। तिथून परत सूक्ष्म जाऊन आप म्हणजे पाणी की जे आम्ही दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वापरतो। संबंध पृथ्वी सुद्धा 3/4 पाण्यानेच भरलेली आहे। नवे माझं स्वतःचं सुद्धा शरीर किंवा माझं स्वतःचं जर मी अवलोकन केलं तर सायन्सच्या दृष्टीने सुद्धा जर बघितलं तर माझ्या शरीरामध्ये सुद्धा 3/4 पाणी आहे, वेगवेगळ्या रूपाने लिक्विड आहे, म्हणजे पाणी असेल, रक्त असेल, ते सगळं आपण पाहिलं। हेही आम्हाला कळायला सोपं आहे, हेही आम्हाला उमजायला सोपं आहे। त्यामुळे हे सुद्धा एक शक्ती स्वरूप आहे, भगवंताचं विभूती आहे, म्हणून तेही आम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर अजून सूक्ष्म जाऊन अग्नी सांगितलं आणि अग्नी ह्या सुद्धा आम्हाला दिसतो, बाहेर अग्नी आहे असं दिसतं, पण आम्हाला जठराग्नी आहे हे आम्हाला कळत नाही। आणि म्हणून समर्थांनी सहज जाता जाता हेही सांगून दिलं की अरे तू बाहेर बघू नकोस, तू बाहेर जसं अग्नी दिसतो तसं आतही अग्नी आहे। बाहेर आम्हाला गॅस हा सुद्धा अग्नी आहे, बाहेर आम्ही एखादी होळी पेटवतो ती सुद्धा अग्नी आहे, यज्ञ करतो त्यावेळेला सुद्धा तो अग्नीच आहे। आणि जसा तो अग्नी आम्हाला बाहेर दिसतो, अनुभवायला येतो, आमचं बोट तिथं घातल्यानंतर भासतं, म्हणजे आमचा सगळ्यांचा तो अनुभव आहे, तशाच पद्धतीचा अग्नी माझ्या आत आहे, जठराग्नी आहे। त्याच्यामुळे सर्व अन्नाचं पचन होतं। जरी तो मला दिसला नाही तरी सुद्धा तो अग्नी आहे, याच्यावर आमचा विश्वास बसतो, हा आमचा अनुभव आहे। आमचं शरीर सुद्धा थंड असतं तर ते मृतवत होतं, पण शरीरामध्ये सुद्धा अग्नी आहे, म्हणून आमचं शरीर उष्ण
राहतं, उष्ण असतं, म्हणून तो सुद्धा एक अग्नीचाच भाग आहे आणि ते सुद्धा एक भगवंताचंच स्वरूप आहे. आणि म्हणून आचार्यांनी काय केलं असेल तर त्यावेळेपासून म्हणजे या अग्नीपासून आमचं लक्ष बाहेरून काढून आत 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 नेण्यासाठी प्रयत्न चालू केले. म्हणजे आता विभूती किंवा भगवंताचं स्वरूप हे सूक्ष्म सूक्ष्म होत गेलं, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तेच भगवंताचं स्वरूप हे बाहेर न राहता आतच, म्हणजे आमच्या साधकाचं लक्ष बाहेर न ठेवता आतच, म्हणजेच आमच्या आतच तो आहे याच्याकडे समर्थांनी लक्ष वेधलं. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की आम्हाला हळूहळू कळेल की समर्थांनी कसं स्टेप बाय स्टेप आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि शेवटचं मागच्या समासामध्ये आपण बघितलं तो म्हणजे वायू ही अतिशय सूक्ष्म आहे. अग्नी आम्हाला दिसतो पण वायू आम्हाला डोळ्याला दिसत नाही, फक्त अनुभवायला येतो. स्पर्श वारा जर वाहत असेल तर त्याचा मंद स्पर्श, त्या वाऱ्याची झुळूक, तिचा स्पर्श आम्हाला होतो. वारा दिसत नाही पण वारा वाहतोय हे आम्हाला अनुभवायला येतं. त्या वाऱ्यामुळे मी जिवंत आहे, त्याच्यामुळे मी श्वासोश्वास करतो आणि त्याच्यामुळेच माझी सगळी रेस्पिरेटरी सिस्टीम चालू राहते, त्याच्यामुळे मी जिवंत आहे हेही मला पटतं. आणि म्हणून हा सुद्धा एक भगवंताचाच भाग आहे, भगवंताची विभूती आहे हेही आम्हाला कळतं. आणि याच वेळेला समर्थही सांगतात की ज्यावेळेला आता बाहेर वारा नाही, बाहेर वायू नाही, तर तुझ्या आतच तो वायूही आहे. आणि म्हणून ते सुद्धा सूक्ष्म असल्यामुळे माझ्या आतच समर्थांनी मला पाहायला भाग पाडलं. आणि हीच शास्त्राची शिकवण्याची पद्धत आहे. जिथून ज्या ठिकाणाहून मला एखाद्या गोष्टीचा अनुभव येतो, जी गोष्ट मला दिसते, मला माझ्या ज्ञानेंद्रियांना समजते, माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, तिथून हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप आम्ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातो की आता आम्हाला दिसत नाही एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट ती आम्हाला अनुभवायला सुद्धा येत नाही. अशा ठिकाणी समर्थ आम्हाला इथं आणून सोडतात. आणि आता पुढचा जो समास आज आपण चालू करणार आहे तो म्हणजे महद्भूत आणि दुसरा समास अंतरात्मा. आता या नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की ज्यावेळेला महद्भूत म्हणजे सगळ्यात मोठं भूत, म्हणजेच सगळ्यात सूक्ष्म भूत, म्हणजे करण्याच्या दृष्टीने, सायन्सच्या दृष्टीने सुद्धा जर बघितलं तर जे सगळ्यात जास्त सूक्ष्म असतं ते सगळ्यात जास्त पॉवरफुल असतं. जे सगळ्यात जास्त सूक्ष्म असतं ते सगळ्यात जास्त विशाल असतं. म्हणून आकाश हे सगळ्यात सूक्ष्म आहे आणि आकाश हे सगळ्यात सूक्ष्म असल्यामुळे आकाश हे सगळ्यात विशाल आहे. म्हणून त्याला महद्भूत असं म्हणलेलं आहे. महद्भूत म्हणजे सगळ्यात मोठं भूत, महत् म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ भूत. आणि आकाश, आपण मागच्या वेळेला पण समर्थांनी ज्यावेळेला आपल्याला आकाशाचं उदाहरण दिलेलं होतं, आकाश म्हणजे व्योम, आणि जसं आकाशामध्येच सर्व गोष्टी आहेत, आकाश इज अ स्पेस इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, तर या आकाशामध्ये आम्ही सर्वजण आहोत. म्हणजे या आकाशामध्येच वायू आहे, या आकाशामध्येच अग्नी आहे, आकाशामध्येच पाणी आहे, आकाशामध्येच पृथ्वी आहे, या आकाशामध्येच सूर्य आहे. म्हणून सूर्याकडून प्रवास करत 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 आम्ही ज्या वेळेला या आकाशापर्यंत येतो, आणि आकाश हे सगळ्यात महत्भूत आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ भूत आहे. कारण आपण पाहिलेलं होतं की ज्याला पंचीकरण किंवा विश्वाची निर्मिती होते त्यावेळेला सुद्धा ती आकाशापासूनच होते. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप आणि पृथ्वीनंतर आम्ही सर्वजण शरीर अशी निर्माण झाली. ती आपण पंचीकरणाची प्रक्रिया सुद्धा पूर्वी पाहिलेली आहे. आणि आता आकाशावर आपण लक्ष केलं तर आकाश म्हणल्यानंतर आपण बाहेर जातो, बाहेर माझं लक्ष होतं. पण समर्थांना इथे बाहेर लक्ष अपेक्षित नाही, कारण समर्थांना आम्हाला आतच अंतरात्म्यामध्ये आत्मारामाची ओळख करून द्यायची आहे. आमच्या परमेश्वर कुठेही बाहेर नाही, परमेश्वर माझ्या आतच आहे हे समर्थांना इथं समजून सांगायचं आहे. आम्हाला सगळ्यांना अनुभव द्यायचा आहे, आम्हाला सगळ्यांना त्याची प्रचिती द्यायची आहे. आणि म्हणून इथे समर्थ महद्भूत म्हणजेच आकाश म्हणजेच अंतरात्मा असं इथं डेफिनेशन करतात. अंतरात्मा
म्हणजे आत असलेला आत्मा, माझा आत असलेला आत्मा. म्हणजे तो आत्मा बाहेर सुद्धा आहे आणि आतही आहे. कबूल. त्या आत असलेल्या आत्मा म्हणलं आणि बाहेर असलेल्याला परमात्मा म्हणलं. पिंडामध्ये असे तो आत्मा आणि बाहेर आहे तो सर्व चराचरामध्ये व्याप्त आहे तो परमात्मा. परंतु मला दर्शन होणार आहे, मला अनुभूती येणार आहे, मला प्रचिती येणार आहे, ती बाहेर नाही तर ती माझ्या आतच होणार आहे. म्हणून पहिल्यांदा अंतरात्म्याची ओळख, अंतरात्म्याची प्रचिती आम्हाला भगवत समर्थ इथं या समासामध्ये करून देतात. मग आता कशी ओळख होते, कसं दर्शन होतं, कसं मला समजून येतं, तर आता समर्थ स्टेप बाय स्टेप चालू करतात. ज्या वेळेला अतिशय सूक्ष्म विषय असतो की जो माझ्या ज्ञानेंद्रियांना दिसू शकत नाही, कळू शकत नाही, अनुभवायला येऊ शकत नाही, त्यावेळेला मला एकच साधन आहे आणि ते साधन म्हणजे विचार, विवेक आणि माझी बुद्धी. ज्या वेळेला कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पंच ज्ञानेंद्रिय माझी आहेत, म्हणजे डोळे आहेत, कान आहेत, त्वचा आहे. या 5 ज्ञानेंद्रियांनी मी या सृष्टीतली शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय पाहतो, बाहेरचे विषय पाहतो. पण हे विषय अनुभवण्याचं कार्य हे माझ्या अंतःकरणामध्ये होतं. म्हणजे डोळ्यांनी मी पाहतो, कानांनी मी ऐकतो, तोंडाने मी बोलतो, त्वचेने मी स्पर्श करतो. हे जे सगळं जे ज्ञानेंद्रिय आहेत ते ऍक्च्युली त्याचं एक्सपिरियन्स, याचा अनुभव मला कुठं होतो, माझ्या मनात होतो, माझ्या अंतःकरणात होतो, माझ्या अंतरात्म्यामध्ये होतो. आणि म्हणून अंतरात्मा किंवा अंतःकरण याला 6वं इंद्रिय म्हटलेलं आहे. कारण ते अंतर इंद्रिय आहे, ते बाहेरून मला दिसत नाही, पण ते अंतर इंद्रिय आहे. आणि म्हणून भगवंत सुद्धा गीतेमध्ये सांगताना की तू ह्या शरीरातनं काय जाताना काय घेऊन जातोस, तर तुझं अंतःकरण घेऊन जातोस. मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्ष. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन म्हणजेच अंतःकरण, ते घेऊन तू या शरीरातनं बाहेर जातो. म्हणून हे सूक्ष्म आहे, पण माझ्या आतच आहे. माझा स्वतःचाच अंतरात्मा आहे, माझा स्वतःचाच आत्मा राम आहे. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. म्हणून तो माझा आहे असं आपण आता तरी म्हणू की जे माझ्या, कारण माझं शरीर आहे, मला माहिती आहे. मी आत घेतलेला वायू माझा स्वतःचा आहे हे मला कळतं आहे. त्याचप्रमाणे माझा मनात काय विचार चाललेले आहेत हे माझं मला कळतं आहे. म्हणजेच माझं अंतःकरण आहे, माझं मन आहे, हेही मला कळतंय. जरी मला मन दिसत नसलं तरी पण माझं मन मला अनुभवायला येत आहे. तर आता ते आम्ही जे अंतरात्मा म्हणजेच आत्मा राम जो आमच्या आतच आहे तो पाहणार आहे, त्याचं स्वरूप काय आहे त्यात आपल्याला पाहायचंय. कारण त्या स्वरूपावरनं आम्हाला त्या आत्मारामाची ओळख होणार आहे. कारण तो पाहता येत नाही, म्हणजे ज्ञानेंद्रियांनी पाहता येत नसेल तर कसं पाहता येतो, माझ्या बुद्धीनं त्याचं अनुभव घेता येतो, बुद्धीनं तो मला समजू शकतो. आता बुद्धीनं मला कसं समजू शकतो, पद्धत काय आहे, तर पद्धत अशी आहे की समजा आता आपण परत दृष्टांत देतो आणि परत अजून एक सांगतो ह्यावेळेला की दृष्टांत ज्यावेळेला म्हणलं जातं त्याला तो एक्झॅक्टली तसाच्या तसा लागू होत नाही. कारण अंतरात्मा हा दृष्टांताचाच विषय नाही. कारण ज्यावेळेला दृष्टांत दिला जातो त्यावेळेला सिमिलॅरिटी असते. उपमा कोणाला दिली जाते तर 2 गोष्टी सारख्या असतील तरच उपमा दिली जाते. पण आत्म्याला उपमा देण्यासारखा कोणच दुसरा नाही. मग मी कसा उपमा देणार, उपमा देऊ शकत नाही, मी दृष्टांत देऊ शकत नाही. म्हणून दृष्टांत आणि द्राष्टांत ह्याच्यामध्ये जर फरक जर बघितला तर दृष्टांत हा सिमिलर असतो, जवळजवळ तसं पद्धतीने विचार करणार असतो, एक्झॅक्टली तसं त्याला म्हणजे कळण्यासाठी मॉरल ऑफ द स्टोरी म्हणून तो दृष्टांत दिलेला असतो. तो एक्झॅक्टली तसाच असू शकणार नाही, कारण आत्मा एकच आहे. आत्म्याला कुठलाही दुसरा आत्मा नसल्यामुळे दृष्टांत देता येणार नाही, उपमा देता येणार नाही. मग आपण होता दृष्टांताने तो अंतरात्मा कसा पाहणार ते आपण पाहूया. तर समजा आता आज काल परवा दसरा झाला आणि मग मी एका आमच्या आम्रखंड आपण असं म्हणू की मी श्रीखंड आणायला गेलो होतो. आता श्रीखंडाची चव आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे.
पण मला तिथं सांगण्यात आलं, तिथं गेल्यानंतर आमच्या इथे एक दुकान आहे, त्या दुकानात गेल्यानंतर स्वीट्सचं दुकान आहे, त्यांनी सांगितले की अहो आम्ही या वेळेला एक नवीन ॲटम म्हणजे एक नवीन स्वीट आणलेलं आहे. कुठलं स्वीट आहे तर सीताफळ बासुंदी आणलेली आहे. आता सीताफळ बासुंदी आणलेली आहे, कारण असं म्हणल्यानंतर मी विचार करायला लागलो. बघा पद्धत कशी आहे बघा. बासुंदीची चव मला माहिती आहे, सीताफळाची चव मला माहिती आहे, कारण सीताफळ मी पाहिलेलं आहे, त्याची चव वेगळी घेतलेली आहे. म्हणून मला सीताफळ म्हणल्यानंतर सीताफळ माझ्या डोळ्यासमोर येतं, त्याची चव माझ्या बुद्धीला मनाला समजते. बासुंदी म्हणल्यानंतर बासुंदी काय आहे हे मला समजतं, मला डोळ्याला दिसतं, माझ्या मनाला समजतं, मला त्याची चव माहिती आहे. माझ्या मनामध्ये विचार केल्यानंतर माझ्या मनामध्ये ट्यूब पेटते की अरे बासुंदी मला माहिती आहे, सीताफळ मला माहिती आहे, मग सीताफळ बासुंदी काय आहे. आता सीताफळ बासुंदी काय आहे म्हणल्यानंतर तो म्हणतो की अहो तुम्ही मागच्या वेळेला मलाई बासुंदी नेली होती, त्याच्या साधारण तशीच गोड आहे, पण त्याच्यावरूनही मला कळत नाही. मग ते सांगतात की ती नुसती जी बासुंदी होती मागच्या वेळेला त्याच्यापेक्षा ही थोडीशी जरा चव सीताफळाची आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मला सांगायचा ते प्रयत्न करतात आणि शेवटी म्हणतात की आता राहू देत, थोडीशी चव घेऊन पहा, आणि चव पाहिल्यानंतर मला कळतं की सीताफळ बासुंदी काय आहे. म्हणजे दृष्टांत देताना सीताफळ बासुंदी, मलाई बासुंदी या सगळ्याचा जरी दृष्टांत देऊन मला सीताफळ बासुंदी समजावून घेण्याचा प्रयत्न केला तरी मला तिथपर्यंत जाता येतं, जवळपास जाता येतं. पण ऍक्च्युली जोपर्यंत मी सीताफळ बासुंदी खात नाही, चव घेत नाही, अनुभवत नाही, तोपर्यंत मला सीताफळ बासुंदी काय आहे हे कळणार नाही, हे मला सांगता येणार नाही, मला समजून देता येणार नाही, मला अनुभवायला येणार नाही. एक्झॅक्टली तसंच हे सगळ्या विभूती सांगितल्या, सूर्य, अग्नी, पृथ्वी, आप हे सगळं सांगितलं, वायू सांगितलं. आता मला अंतरात्म्याची ओळख करायची, अंतरात्म्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून जसं अंतरात्मा माझं मलाच कळला पाहिजे, मला अनुभव यायला पाहिजे, पण पहिल्यांदा मला आधी कळलं पाहिजे शब्दानं तरी की तो अंतरात्मा काय आहे. म्हणून हे सगळे दृष्टांत दिलेले आहे. म्हणून याच्या जवळपास 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 आम्हाला तिथं नेता येतं, तिथपर्यंत समर्थ नेऊन सोडतात, तिथपर्यंत आम्हाला शब्दांनी इंटलेक्च्युअली बुद्धीनं कळू शकतं. पण त्याच्या पुढची स्टेप कुणालाही सांगता येत नाही, त्याची पुढची स्टेप गुरूंना सुद्धा सांगता येत नाही. त्याची जी ऍक्च्युअली ती चव आहे ती मला स्वतःलाच अनुभव घेतल्याशिवाय येऊ शकत नाही. तसं इथे आहे की अंतरात्मा माझ्या आतच आहे, आत्माराम माझ्या आतच आहे. तो कुठेपर्यंत आहे, कसा आहे, तो कसा मी समजू शकतो, इथपर्यंत आम्हाला समर्थ घेऊन जातील, पण त्याचा अनुभव आम्हालाच येणं आवश्यक आहे. म्हणून प्रत्येकाने अतिशय काळजीपूर्वक विचार करून अतिशय कॉन्सन्ट्रेशननी पहा. कारण हा शेवटचा ऑलमोस्ट शेवटचा समास आहे. म्हणजे कसं की ह्याच्यापेक्षा पलीकडे काहीच नाही. कारण दासबोधामध्ये शेवटचं काय आहे तर आत्मारामाची ओळख. आता आपण शेवटी हळूहळू जसं जसं आपण एंडला येतोय, हा 16वा दशक आहे, 20व्या दशकापर्यंत आपल्याला आत्मारामाची ओळख होईल आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली आत्माराम हा ग्रंथ आपण अभ्यासणार आहोत. आणि म्हणून आतापर्यंत जे सगळं झालेलं आहे दासबोधामधलं ते आता आम्हाला आठवणं आवश्यक आहे, आम्हाला त्याची म्हणजेच मग आम्हाला याची अनुभूती येईल. आणि म्हणून आता आपण सुरुवात करूया. समास 7वा महद्भूत निरूपण. श्रीराम समर्थ. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपले. समर्थ म्हणतात की मागच्या समासामध्ये मी सांगितलं की पृथ्वी कुणापासून तयार झाली, जीवनापासून म्हणजे पाण्यापासून तयार झाली. पाणी कुणापासून तयार झालं तर अग्नीपासून तयार झालं. अग्नीचं मूळ काय आहे तर पवन म्हणजे वायू आहे, हे मी मागच्या वेळेला सांगितलं. आता ऐका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचल सकाळामध्ये. श्रीराम समर्थ म्हणतात की आता त्या पवनाचं मूळ काय आहे तर पवनाचं मूळ हे अंतरात्मा म्हणजे आकाश. ओके, आपण अंतरात्मा अजून तिथपर्यंत जाणार आहोत. तर अंतरात्मा किंवा आत्माराम हा पुढच्या समासामध्ये येणार आहे. तर ह्या समासामध्ये दोन्ही सेम जरी असलं तरी आता आपण थोड्यासमोर फक्त आकाश ठेवू.
आणि आपल्याला त्याच्यापासून स्टेप बाय स्टेप जवळ 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 आत 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 समजून घेण्यासाठी प्रयत्न करू. तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळांमध्ये श्रीराम. समर्थ म्हणतात की पवन म्हणजे वायू हा चंचळ आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे पाणी वायू किती चंचळ आहे, तो एका जागेवर शांतपणाने थांबू शकत नाही. तसंच अंतरात्मा म्हणजेच माझं मन हे किती चंचळ आहे, ते वायूपेक्षा सुद्धा जास्त चंचळ आहे. ते सगळ्यांच्या मध्ये जास्त चंचळ आहे. ते अतिशय अस्थिर आहे आणि म्हणून आमचं मन अस्थिर असतं बघा. म्हणून आम्हाला मन स्थिर करण्यासाठी आम्हाला साधना दिलेली आहे. आणि आम्हाला मन स्थिर का करायचंय? कारण जो त्या मनाला चैतन्य देणारा, त्या मनाला प्रकाशमान करणारा, त्या मनाला मनपण देणारा कोण आहे? तर तो आत्माराम आहे. तो कसा आहे? तर तो अत्यंत स्थिर आहे. आणि तो अत्यंत स्थिर अत्यंत चंचळाच्या अतिशय जवळ आहे. म्हणजेच तो अंतःकरणाच्या म्हणजे मनाच्या अत्यंत जवळ आहे. म्हणजे ती जोडी कशी आहे? एक अतिशय स्थिर आणि दुसरा अतिशय चंचल, अशी ती जोडी आहे बघा. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा ज्या वेळेला पती पत्नींच्या जोड्या लागल्या जातात त्याला काही त्यांच्यामध्ये स्वभाव अतिशय भिन्न भिन्न असतात. तर पत्नी जर जास्त बोलणारी असेल तर पती अतिशय कमी बोलणारा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये विरोधाभास असतो. तसंच इथे पण आहे की मन किंवा जे अंतःकरण आहे ते अतिशय चंचल आहे आणि त्याच्या पाठीमागे असलेला त्या मनाचा अधिपती म्हणजेच अंतरात्मा किंवा आत्माराम हा अतिशय स्थिर आहे. इथं ज्या वेळेला समर्थांनी अंतरात्मा ज्यावेळेला शब्द वापरलाय, हा अंतरात्मा अंतःकरण किंवा मन या दृष्टिकोनातून आपण घेणार आहोत. कारण पुढचा समास हा आत्मारामाचा समास आहे. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुतीसी श्रीराम. म्हणून समर्थ त्या अंतरात्म्याचं वर्णन करतात की तो येतो जातो, अतिशय अस्थिर आहे, त्याचं रूप आम्हाला जाणता येत नाही कुणाला. आम्हाला म्हणजे आम्हाला तर नाहीच नाही, आम्हाला कळत नाही. तसं वेद आणि श्रुतींना सुद्धा ते सांगता येत नाही. म्हणजे काय? तर उपमा देण्यासाठी ते अतिशय अवघड आहे. याचा अर्थ असा नाही की वेद आणि श्रुतींना ते माहिती नाही. वेद श्रुतींची जी पद्धत आहे सांगण्याची, ती पद्धती ती अशी आहे. कारण त्याच्या काय सांगणार आणि किती सांगणार हे लक्षात आलं असेल आपल्याला की बासुंदी, सीताफळ बासुंदी मी किती वर्णन करणार. आणि म्हणून वेद आणि श्रुती हे वर्णन करत नाहीत. एका वेळेला ते मौन धारण करतात. कारण जेवढं सांगायचं तेवढं सांगितलेलं आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त सांगूनही फायदा नाही. त्यामुळे वेद आणि श्रुती मौन धारण करतात आणि साधकाला स्वतःलाच तो अनुभव घेण्यासाठी प्रवृत्त करतात. कारण आम्हाला कसं होतं की आम्हाला जर एखादं सांगितलं की असं आहे, आम्ही ऑब्जेक्ट बघायला लागतो. बघा, आम्ही अंतरात्मा म्हणजे अंतःकरण हे माझं कुठं आहे, हे ऑब्जेक्ट आहे. माझं अंतःकरण मला पाहू शकतो. मी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, आपल्याला आपण ऍक्च्युअली बघितलं होतं की आत्मा आणि अनात्मा. आत्मा सब्जेक्ट आहे, अनात्मा ऑब्जेक्ट आहे. आणि ह्या जगामध्ये फक्त एकच सब्जेक्ट आहे आणि तो म्हणजे मी, म्हणजेच माझा आत्मा. आणि ज्या वेळेला मी आत्म्याला ऑब्जेक्ट करतो किंवा मी सांगतो की अरे हा आत्मा म्हटल्यानंतर मी ऑब्जेक्टला आत्म्याचं ऑब्जेक्टिफिकेशन करतो. आणि तसं करता येत नाही. कारण या जगामध्ये ऑब्जेक्ट असेल तर ती वस्तू होते, ती माझ्यापासून डिफरंट होते, ती मला पाहता येते. आणि म्हणून इथे जो आत्मा आहे तो मला पाहता येत नाही, माझ्यापासून तो सेपरेट आउट करता येत नाही. तो सब्जेक्ट आहे आणि म्हणून तो आम्हाला सांगता येत. म्हणून आता इथे सांगतात की ह्या जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम. जगदेश्वरा म्हणजे कसं झाले तर त्रिगुणापासून झाली भूते, पावली स्पष्ट दशेते, त्या भूतांचे स्वरूप ते विवेके ओळखावे श्रीराम. आपण मागच्याला पाहिलेलं आहे की 3 गुण आणि त्या 3 गुणापासून सर्व भूत निर्माण झाली. त्यामध्ये मुख्य आकाश, 4 भूतांमध्ये विशेष, या प्रकाशे प्रकाश सकळ काही श्रीराम. 5 भूत, पहिलं आकाश, नंतर आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, ही 5 भूत आपण पाहिलेली आहेत. एक विष्णू महद्भूत.
ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचिती पाहिली पाहिजे श्रीराम. म्हणून विष्णूंना सुद्धा महदभूत असं म्हणतात. आता विष्णूंना महदभूत का म्हणतात? कारण विष्णूंपासून सर्व निर्माण झालेलं आहे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं. कसं सांगितलेलं आहे तर बघा, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. गगनसदृशं हे कुणाचं वर्णन आहे? महाविष्णूंचं वर्णन आहे, महद्भूताचं वर्णन आहे. शांताकारम शांत आहे, शांताकारम गगनसदृशम मेघवर्णम, त्यांचा वर्ण कसा आहे? मेघवर्णम म्हणजे सावळा आहे. म्हणून राम आणि विष्णू हे सावळे आहेत आणि म्हणून ते आकाशाशी मिळते जुळते आहेत. म्हणून आता आपल्याला कळलं असेल की आकाश, म्हणून आकाश बघितल्यानंतर, मेघ बघितल्यानंतर आम्हाला कोणाची आठवण येते तर आम्हाला नारायणाची आठवण येते, त्या महाविष्णूची आठवण येते, त्या महद्भूताची आठवण येते. का आठवण येते तर त्या महद्भूतापासून आम्ही सर्वजण तयार झालेलो आहोत. कशावरून? पुरुष सूक्त सांगतं की सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपाद. म्हणजे काय तर त्या महद्भूतापासून म्हणजेच त्या महाविष्णूपासून आम्ही सगळेजण, हे जे आम्हाला दिसतंय, हे जे शरीर दिसतंय, आम्ही जे पाहतोय, आम्ही जे विचार करतोय, आम्ही जे ऐकतोय, ते कशामुळे ऐकतोय? याला सेपरेटली एंटिटी नाही, ह्याला सेपरेटली काहीही आधार नाही. आधार कोणाचा आहे? विश्वाला आधार कोणाचा आहे? तो महाविष्णूंचा आहे. आधार म्हणजे काय तर आत्मा म्हणजेच अंतरात्मा म्हणजेच मन. म्हणून भगवंताने सुद्धा गीतेमध्ये मी म्हणजे मन आहे म्हणून सांगितलं आहे. कारण मन म्हणजेच सगुण मन. म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. कारण मन किंवा जे अंतःकरण आहे, अंतरात्मा आहे, हा आम्हाला समजतो, गुणांनी आहे ते आम्हाला कळतं. आणि म्हणून विष्णू, महाविष्णू हे महद्भूत आहे. आणि म्हणून बघा आपलं शास्त्र सांगितलं सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. का? जरी देव वेगवेगळे जरी असले तरी सगळे देव हे विष्णू पासून निर्माण झालेले असल्यामुळे सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. म्हणून विष्णू सहस्त्रनाम जे आहे त्याच्यामध्ये 1000 जी नावं सांगितली आहेत, त्याच्यातून एवढं आम्हाला एकच सांगितलेलं आहे की आम्हाला सगळ्यांना आधार देणारा विश्वाधार कोण आहे तर विष्णू आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचिती पाहिली पाहिजे श्रीराम. म्हणून याची प्रचिती पाहिली पाहिजे समर्थ म्हणतात. का तर अरे एक विष्णू महद्भूत, एकच विष्णू हे महद्भूत आहे. ऐसा भूतांचा संकेत म्हणजे काय तर सगळी भूत, म्हणजे बघा पंचमहाभूत तर आहेतच आहेत, पण आपण हे बघितलं की पंचमहाभूतांपासून मी निर्माण झालेलो आहे. हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांचं आहे. माझं मन, अंतःकरण हे सुद्धा पंचमहाभूतांपासून झालेलं आहे. आणि म्हणून मी सुद्धा एक भूतांपैकी एक आहे. आणि मग माझा सगळ्यात श्रेष्ठ भूत कोण? पंचमहाभूता तर आहेत, पण त्या पंचमहाभूतांच्या पेक्षा श्रेष्ठ कोण तर ते विष्णू आहे. आणि ही प्रचिती पाहणार म्हणजे काय पाहणार? अनुभव घेणार म्हणजे काय घेणार? विचार करा. आणि म्हणून शास्त्रामध्ये नेहमी सांगितलेलं आहे की आत्मा वारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः. तुम्ही काय करा तर त्या आत्म्याचं, त्या महद्भूताचं श्रवण करा. म्हणजे आपण जे आता चाललेलं आहे ते श्रवण आहे. त्याच्यानंतर आम्ही विचार करा. विचार कशाने करतो? आम्ही बुद्धीने करतो, अंतःकरणाने करतो. आणि मग त्याच्यातून काय करा ते समजून घ्या, त्याची प्रचिती घ्या. बघा म्हणजे आपल्याला उपमा देता येत नाही, आम्हाला जवळ सूक्ष्म असल्यामुळे सांगता येत नाही. महाविष्णू कुठे आहे दाखवता येत नाही, पण महाविष्णू कुठे आहे हे आम्हाला दासबोधांनी सांगितलेलं आहे. हे आम्हाला समर्थांनी वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलेलं आहे. तिथपर्यंत जवळपर्यंत नेऊन सोडलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं? सूर्य बघा, पृथ्वी बघा, अग्नी बघा,
वायू पहा आणि त्या सगळ्यांचा असलेला श्रेष्ठतम असलेला महद्भूत म्हणजे महाविष्णू पहा. तो महाविष्णू कुठे पहा? आतच पहा. आता आत पाहायचा म्हणजे कुठं पाहायचा? कारण तो डोळ्याला दिसणार नाही, 5 ज्ञानेंद्रियांनी दिसणार नाही, पण बुद्धीनं मला दिसू शकतो. मग ती कुठल्या बुद्धीनं दिसू शकतो? जी बुद्धी, जे अंतःकरण शुद्ध आहे, ज्या बुद्धीमध्ये, ज्या अंतःकरणामध्ये विषयांचे विकार नाही, विषयांबद्दल व्हॅल्यू कमी आहे, विषयांबद्दल ते मन मोकळं आहे. म्हणजे काय? त्या मनामध्ये जर इतके प्रचंड विचार असतील आणि बाहेरचे विषयांचे विचार असतील तर त्या मनाने, त्या अंतःकरणाने मला महाविष्णू दिसू शकतील का? तर महाविष्णू अतिशय शुद्ध आहे, महद्भूत अतिशय शुद्ध आहे. आणि जर तसं जर मला अनुभूती पाहिजे असेल, त्याची जर मला प्रचिती पाहिजे असेल तर मला काहीतरी साधना केली पाहिजे. आणि साधना काय? तर साधना एकच की माझं अंतःकरण मी शुद्ध केलं पाहिजे. माझे राग, द्वेष, मद, मोह हे सगळे विकार शुद्ध केले पाहिजेत. आणि शुद्ध करण्यासाठी उपाय एकच, आतापर्यंत सांगितलेले दशक, आतापर्यंत सांगितलेले समास किंवा निष्काम कर्मयोगाची साधना जी भगवंतानी आम्हाला गीतेमध्ये सांगितली, देट इज प्री रिक्विजिट. तसंच भगवंताबद्दल असलेली श्रद्धा, विश्वास, बिलीफ आणि त्याची उपासना म्हणजेच माझ्यातले रजोगुण आणि तमोगुण कमी करणे शास्त्राच्या भाषेत, आणि माझीच उन्नती करणं आणि माझे सत्वगुण प्रधान करणं म्हणजेच भगवान विष्णू पर्यंत मी जाऊ शकतो, त्याची अनुभूती घेऊ शकतो. केव्हा? कारण ते स्वतः सत्वगुण प्रधान आहे. आणि सत्वगुण प्रधान जर ते असतील, एपिटोम ऑफ सत्वगुण प्रधान असतील, तर मला त्या महाविष्णूंची, मी अंश आहे त्यांचा, आम्ही सगळेजण त्यांचा अंश आहेत. कारण का? की आमच्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये, काहीतरी प्रमाणामध्ये सत्वगुण आहे, आमच्यामध्ये रजोगुण जास्त आहे, आमच्यामध्ये तमोगुण जास्त आहे, आमच्यामध्ये विषयांची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणून आम्हाला सत्वगुण प्रधान असलेले विष्णू की जे माझ्या आतच आहेत ते मला अनुभवता येत नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे? मला साधन काय? साधन एकच की माझं अंतःकरण, माझं मन मला शुद्ध केलं पाहिजे. माझं अंतःकरण, माझं मन जे अस्थिर आहे ते स्थिर केलं पाहिजे. तोपर्यंत मला प्रचिती येणार नाही. म्हणून समर्थ आम्हाला मोटिवेशन करतात की एक विष्णू बहुत भूत ऐसा भूत. कारण आम्हाला हे तरी तिथपर्यंत तरी पोहोचवलं पाहिजे. आणि ते पोहोचवण्याचं काम समर्थ इथे करतात की अरे सांगतात की तो महद्भूत विष्णू, सगळ्या भूतांचा श्रेष्ठ असणारा विष्णू हा कुठे आहे? तो तुझ्या आतच आहे. आता तो आत कसा आहे तेही सांगणार आहेत समर्थ या समासामध्ये, या 2 समासामध्ये. पण तो आम्हाला असा तसा दिसणार नाही. जसं मला आता पृथ्वी दिसते, जसं मला आता सूर्य दिसतो, तसा मला तो दिसणार नाही. कारण का? की तो अतिशय सूक्ष्म आहे, तो अतिशय शुद्ध आहे, तो अतिशय स्थिर आहे. आणि म्हणून जर मला त्याची प्रचिती पाहिजे असेल तर मला साधना केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रचिती पाहिली पाहिजे. तुम्हाला प्रचिती जर पाहिजे असेल, मी तुम्हाला शब्दांनी ती जी बासुंदी आहे, सीताफळ बासुंदी काय आहे हे सांगू शकतो. ती अगदी बासुंदीच्या जवळ आहे, बासुंदीच्या सारखीच आहे. आणि सीताफळ जे तुम्ही खाल्लेलं आहे त्या सीताफळ सुद्धा त्या बासुंदीमध्ये घातल्यानंतर त्याला त्या सीताफळाची चव आहे. इथपर्यंत आम्ही समर्थ आम्हाला इथं सांगू शकतात या समासामधून. पण सीताफळ बासुंदी नक्की कशी आहे, कशी, किती गोड आहे, कशी लागते हे खाल्ल्याशिवाय कळणार नाही. तसंच इथं आहे की त्या विष्णूची प्रचिती कुणाला येणार? फक्त ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्यालाच येणार. पण तिथं मला सांगितलं पाहिजे साधकाला की अरे तो जो विष्णू आहे तो वैकुंठामध्ये नाही, तो विष्णू बाहेर देवळामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तिथे नाही, तिथे, कारण विष्णू सगळीकडे आहे. पण आता प्रोसेस काय चाललेली आहे की मला तो बाहेर दिसणार नाही, मला आतच दिसणार. म्हणून पहिल्यांदा सांगितलेलं आहे की अहम ब्रह्मास्मी आणि नंतर सर्वम खल्विदम ब्रह्म. तो विष्णू सर्व चराचरामध्ये आहे, पण तो सर्व चराचरामध्ये आधी मला दिसण्याच्या आधी प्रोसेस काय आहे तर तो मला माझ्या आत दिसला पाहिजे, तरच मला तो सगळ्या चराचरामध्ये आहे असं दिसेल. म्हणून पहिल्यांदा सांगण्याची पद्धत काय की तो फक्त माझ्या आतच आहे याची प्रचिती पाहिली पाहिजे. आता कशी पाहणार? विस्तारे बोलली भूते, त्या भूतांमध्ये व्यापकते विवरोनी पाहता येते प्रत्ययासी श्रीराम. कारण आम्ही जी विस्तार केलेली जी भूत पाहिलेली की जर आम्ही हे बघितलं, वायू बघितला किंवा अग्नी बघितला किंवा पृथ्वी बघितलं किंवा सूर्य बघितला तर हे खूप आम्हाला
मोठे 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 होतात असं दिसतं. म्हणजे व्यापक आहे तसं दिसतं, कारण पृथ्वीपेक्षा सूर्य खूपच व्यापक आहे, मोठा आहे, हे आम्हाला कळतं. पण तो महद्भूत म्हणजे महाविष्णू किंवा अंतरात्मा किती व्यापक आहे ते आम्हाला कळत नाही. कारण का की अपोजिट इज ट्रू. म्हणजे काय की जेवढं ते जास्त व्यापक आहे, जेवढं जास्त विशाल आहे, तेवढं ते सूक्ष्म 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 आहे. म्हणजे काय, आता बघा की खरं तसं बघायला गेलं तर पृथ्वीपेक्षा सूर्य व्यापक आहे, मोठा आहे, पण तो आम्हाला दिसताना किती लहान दिसतो. आणि पृथ्वी लहान आहे तरी पृथ्वी आम्हाला दिसत नाही. बरोबर आहे ना. पृथ्वी लहान आहे पण आम्हाला दिसते. सॉरी, पृथ्वी लहान आहे आणि आम्हाला ती दिसते कारण आम्हाला अनुभव येते. पण पृथ्वीपेक्षा सूर्य व्यापक आहे, मोठा आहे, तरी सुद्धा तो लहान वाटतो. बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात काय की दिस इज डिसेप्शन. म्हणून हे आम्हाला विचारांनीच विवेकानीच कळू शकतो. तसं हा जो सगळ्या भूतांमध्ये जो महद्भूत आहे तो अतिशय व्यापक आहे. म्हणजेच काय, तो सर्व चराचरामध्ये व्यापक आहे. म्हणजे सूर्यापेक्षा सुद्धा तो विशाल आहे. तो वायू आकाशापेक्षा सुद्धा विशाल आहे. आत्म्याच्या चपळपणापुढे वायोत किती बापुडे, आत्म्याचे चपळपणे रोकडे समजोनी पहावे सिद्धा. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना आढळेना, गुप्त रूपे विचारणा ना पाहून सोडी सिद्धाम. आता समर्थ आम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन जातात की आत्म्याशिवाय कामच चालत नाही, पण आत्मा दिसत नाही, आत्मा आम्हाला कुठं अनुभवाला येत नाही. मग कसा ओळखायचा तो, ते पुढे सांगतात की पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी विसाळले, विवेकी जनासी भासले जगदांतरी स्थिरा. तो आत्मा जो आहे तो कुठे आहे, पिंड ब्रह्मांड व्यापून धर. म्हणजे पिंड म्हणजे माझं स्वतःचं शरीर, आणि ब्रह्मांड म्हणजे मी सोडून जगत जे जे काही आहे ते ब्रह्मांड आहे. त्या सगळ्याला व्यापून कोण उरलेला आहे, तर तो आत्मा आहे. आणि मग तो व्यापून उरलेला आहे आणि तो कुठे आहे, नाना शरीरी विसाळले. म्हणजे तो असा कुठे एका ठिकाणी नाही. बघा म्हणजे परत एकदा की व्हॉट समर्थ म्हणतायत की त्याचं ऑब्जेक्टिफिकेशन करता येत नाही. म्हणजे हा आत्मा आहे असं आम्हाला दाखवता येत. जरी तो संबंध सगळ्या शरीरामध्ये आहे, सगळ्या पिंडामध्ये आणि सगळ्या ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे, आकाशापेक्षा सुद्धा तो विशाल आहे. विवेकी जनासी भासले जगदांतरी राम. म्हणून विवेकी जन असा शब्द वापरला समर्थांनी. म्हणजेच काय की जी माणसं विचार करतात, हा ज्ञान मार्ग आहे. दासबोध हा ज्ञान मार्ग आहे. आणि म्हणून जे जे विवेकी लोक, म्हणून नुसती भक्ती आवश्यक नाही, तर भक्ती आणि ज्ञान हे दोन्हीचा संगम झाला पाहिजे. कारण नुसतं ज्ञान हेही पांगळ आहे आणि नुसती भक्ती हीही पांगळी आहे. आणि म्हणून नुसतं भक्ती केली तरी सुद्धा आम्हाला ज्ञान होणार नाही, कारण ती भक्ती म्हणजे अंधश्रद्धा सुद्धा होऊ शकते, ती उचंबळून आलेली भावना सुद्धा होऊ शकते. पण नुसतं ज्ञान आम्हाला चालणार नाही, कारण नुसतं ज्ञान म्हणजे नुसतं इंटेलेक्च्युअल जगलरी नाही, नुसत्या इंटेलेक्च्युअल कल्पना नाही, कोरडं ज्ञान नाही. तर म्हणून ज्यावेळेला दोन्हींचा संगम येतो त्यावेळेला खरा तो विवेक होतो. दोन्ही वेगवेगळे ज्याला असतात त्याला तर विचार असं म्हटलेलं आहे. देयर इज डिफरन्स बिटवीन विचार आणि विवेक. विवेकाला शास्त्राचा आधार आहे. मला कशाही पद्धतीने विचार करून चालत नाही, तर शास्त्राच्या आधाराने मी ज्याला विचार करतो त्यावेळेला तो विवेक होतो. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की जे विवेकी जन आहेत त्यांनाच त्याची प्रचिती येईल. आता कशी प्रचिती, स्टेप बाय स्टेप सांगतात. आत्म्या विन देहे चालती, हेतो न घडे कल्पांती, अष्टदा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आले असे. आता बघा, आता तो आत्मा मला कसा ओळखावा हे समर्थित सांगतात. तर कसा ओळखावा, कसा त्याची प्रचिती घ्यावी, तर समर्थित म्हणतात की अरे आत्म्याविण देहे चालती. म्हणजे काय की हे जर देह आम्हाला जो दिसतोय, आता देह चालताना दिसतोय, जर त्या देहामध्ये जर आत्मा नसेल, लॉजिक आहे, जर देहामध्ये जर आत्मा नसेल तर हा देह मृतवत आहे, हा निष्प्राण देह पडलेला आहे. ज्या अर्थी तो देह चालतो आहे, ज्या अर्थी तो मला चालताना दिसतोय, त्या अर्थी त्या देहामध्ये आत्मा असलाच पाहिजे. बघा, ह्या लॉजिकनी मला समजून घ्यायचं आहे की माझ्या आत आत्मा आहे, मी जिवंत आहे.
आता आम्ही कुणीही म्हणू शकत नाही की मी मेलेलो आहो, असं मी म्हणू शकत नाही. त्या अर्थी मी जिवंत आहे, आणि ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या आत आत्मा असलाच पाहिजे, माझ्या आत भगवंत असलाच पाहिजे, माझ्या आत महाविष्णू असलेच पाहिजेत. याचा अर्थ आहे की मी चैतन्यमय आहे, मी जिवंत आहे, मला आय एम अवेअर ऑफ माय सेल्फ, आय एम कॉन्शियस ऑफ माय सेल्फ, आय एम कॉन्शियस, आय एम अवेअर ऑफ, असं ज्यावेळेला म्हणतो त्या अर्थी माझ्या आत, समर्थ आम्हाला आत आत नेतात बघा. कारण त्याच्या अर्थी त्याच्या आत मला कळणार, नुसतं शब्दाने काय करणार, शब्द मला सांगितलं की माझ्या आत आत्मा कसं करणार, पण समर्थ म्हणतात लॉजिकनी पहा की आत्म्याशिवाय देह चालू शकत नाही. आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे तू सुद्धा अष्टधा प्रकृतीचाच बनलेला आहेस, म्हणजे पंचमहाभूतांचा आणि सत्व रज तमाचा गुण बनलेला आहेस. तुला तुझं नाम आहे, तुला तुझं रूप आहे. म्हणजेच थोडक्यात पहिल्यांदा कोण आलं, पहिल्यांदा आत्मा आला, आणि त्या आत्म्यामुळं सगळं पंचमहाभूत निर्माण झाली. त्या पहिल्यांदा आलेल्या आत्म्यामुळं 3 गुण निर्माण झाले. म्हणजे त्या आत्म्याशिवाय हे शक्यच नाही. आणि म्हणून तुला जरी दिसत असलं की हे शरीर चालतंय, जरी तुला दिसत असेल तरी तुझं रूप दिसतंय, जरी तुला विचार करता येतो हे कळतंय, जरी तू जिवंत आहेस तुला कळतं आहे, पण हे लक्षात घे की तुला तुझा स्वतःचं अस्तित्व नाही. कारण या सगळ्यामध्ये जर आत्मा नसेल तर शून्य आहेस, तू शून्य आहेस, तू जड आहेस. आणि म्हणून हे विवेकाने समजून घे की अरे माझ्या आत माझं स्वतःचं स्वरूप डिपेंडंट, इंडिपेंडंट कोण आहे तर आत्मा, महद्भूत अंतरात्मा हा इंडिपेंडंट आहे. बाकी सगळं डिपेंडंट आहे. बाकी सगळं डिपेंडंट आहे म्हणजे तयार नंतर झालेलं आहे, आत्म्यानंतर ते सगळं आलेलं आहे. म्हणजे आत्मा आहे म्हणून हे सगळं आहे. आत्मा आहे म्हणून सत्व रजतम आहेत, आत्मा आहे म्हणून पंचमहाभूत आहेत, आकाश वायू अग्नी आप पृथ्वी आहेत. आणि आत्मा आहे म्हणून हे सगळं वेगवेगळे शरीर आहेत. आत्मा आहे म्हणून वेगवेगळ्या व्यक्ती मला दिसत आहेत. हे सगळ्या ब्रह्मांडामध्ये अनेक जी रूपं मला दिसत आहेत, अनेक माणसं दिसत आहेत, ती कणवणं आहेत. तर ती शरीराने फक्त मला दिसत असतील तरी त्याचं मूळ हा आत्मा आहे हे मी विसरता कामा नये. प्रमाण काय, आधार काय, सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपाद. जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जे दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, जे उपनिषदांमध्ये वेदांमध्ये सांगितलेलं आहे, तो आधार आहे. आणि म्हणून इथे सांगतात की मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माच करी, आत्म्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म ते सदा. म्हणून आम्हाला काय सांगितलं, आता विचार कर की हे शरीर मला चालताना दिसतंय, हे म्हणजे थोडक्यात माझे पाय चालतायत, म्हणजे माझी कर्मेंद्रिय आहेत. हे शरीर म्हणजे हे हात माझे काम करताना दिसत आहेत, हात म्हणजे कर्मेंद्रिय आहे, बरोबर. म्हणजे 5 कर्मेंद्रिय आम्हाला कर्म करताना दिसत आहेत. तसंच 5 ज्ञानेंद्रिय आम्हाला ज्ञान घेताना दिसत आहेत, इनपुट डिव्हाइसेस. डोळे पाहतायत, कान ऐकतायत, श्वासोश्वास नाकानी होतोय, तोंडाने बोललं जात आहे, त्वचेने आम्हाला स्पर्श होतोय. म्हणजे या ज्ञानेंद्रियांनी काहीतरी आम्हाला इनपुट, म्हणजे काहीतरी मी आत्मसात करतोय, काहीतरी ज्ञान घेतोय. पण या ज्ञानेंद्रियांना ज्ञानेंद्रिय कुणी म्हटलं, किंवा ज्ञानेंद्रियांची शक्ती कुणामुळे निर्माण झाली. कारण आम्हाला माहितीये की हे डोळे पाहत नाहीत. कारण हे जर डोळे पाहत असते तर मनुष्य मृत झाल्यानंतर ते डोळे तिथंच आहेत. मग मृत झालेला मनुष्य जरी डोळे दिसत असले तरी त्याला दिसत नाही. कोमात गेलेला व्यक्ती असेल त्याला कान तिथंच आहेत पण त्याला ऐकू येत नाही. म्हणजे या डोळ्यांना डोळे पण देणारा, या कानांना कान पण देणारा, या त्वचेला स्पर्शरूप देणारा हा कोण आहे, तर हा मूळ कोण आहे, तर तो आत्माच आहे. आता इथपर्यंत आलो आपण. म्हणजे फायनली आत्माच एक सब्जेक्ट आहे. इथपर्यंत आलो बघा. बाकी सगळं मला दिसतंय, सब्जेक्ट मला कधी दिसू शकत नाही. आणि म्हणून सब्जेक्ट म्हणजे आत्मा, तो सर्व काही करतो. इथपर्यंत मी आलो आता बघा.
म्हणजे सगळं पंचमहाभूतांपासून, ज्ञानेंद्रियांपासून, कर्मेंद्रियांपासून मी आत 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 जात स्थूलाकडून सूक्ष्माकडे येत 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 मी कुठपर्यंत पोहोचलो? आत्म्यापर्यंत पोहोचलो. आत्म्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म ते श्रीराम. त्या आत्म्याच्या पलीकडे म्हणजे आत्म्याच्या पेक्षा सूक्ष्म. कारण आत्मा कुठे आहे? माझ्यासाठी तो आत्मा आहे. बघा, म्हणजे पिंडामध्ये असलेला जो आत्मा आहे त्याला कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. कूटस्थ म्हणजे काय? तर आपण जर सावकार म्हणजे आपल्या गोल्डस्मिथकडे गेलो, पी.एन. गाडगे यांच्याकडे गेलो, तर तिथं आपण गेल्यानंतर बघा तर एक खाली असं ते ज्यावेळेला दागिन्यांना ज्यावेळेला ते घडवतात त्यावेळेला ती खालची जी कूट त्याला म्हणतात कूट, तिथं सगळे दागिने घडवले जातात. तिथं ते खालचं असतं ते फिक्स असतं, ते कधी चेंज होत नाही. आणि नंतर दागिना घडल्यानंतर तो वेगळा होतो. तसं हा जो दागिना मला शरीर दिसतंय, माझे ज्ञानेंद्रिय दिसतात, माझी कर्मेंद्रिय दिसत आहेत, त्या कर्मेंद्रियांना माझ्या ज्ञानेंद्रियांना काम करण्यासाठी पाहण्यासाठी काहीतरी आधार पाहिजे, काहीतरी अधिष्ठान पाहिजे. आणि ते अधिष्ठान म्हणजे कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा आहे. ते सर्वात मूळ आहे. माझं मूळ कुठं आहे? माझं मूळ मुळापासून शेवटीवरी सगळं काही आत्माच करी. म्हणजे मी आत 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 गेलो. म्हणजे आपण ट्री बघतो ना, की ट्री म्हणजे काय? की आमचा कुलाचा ट्री जे पाहतो म्हणजे मी कुठे आहे, मग माझे आई वडील कुठे आहेत, मग आई वडिलांचे आई वडील कुठे आहेत, मग माझे आजोबा कुठे आहेत, म्हणजे आजोबांचे पणजोबा कुठे आहेत, असं करत मी ट्रेस करत जातो मुळापाशी. तसंच इथे मी जर ट्रेस करत गेलो, ब्रह्मांडापासून मी पिंडापर्यंत आलो, या पिंडापासून मी आत 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 गेलो, ट्रेस केलं, तर शेवटी मी कुठे जातो? तर शेवटी मुळापर्यंत जातो, म्हणजेच मी आत्म्यापर्यंत जातो. नदीचं मूळ काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नदी आम्हाला सागराच्या इथं भली मोठी दिसते, पण नदीचं मूळ हे एक बिंब म्हणजे फक्त एक बिंदू असतो आणि ते मूळ नदीच्या मुळापर्यंत आम्ही जाऊ शकतो. तसं माझ्या मुळापर्यंत काय आहे? तर मुळापासूनच शेवटेवरी सगळं काही आत्माच करतो. मग सगळं कोण करतंय? पहा, म्हणजे हे ज्ञान आहे, हे आत्मज्ञान आहे. हे ज्यावेळेला आम्हाला कळतं, देन आय एम अवेअर ऑफ माय सेल्फ. आतापर्यंत मला फक्त मी शरीर म्हणून धरलेलं आहे. आतापर्यंत मी फक्त माझं अंतःकरण किंवा माझं मन मला धरलेलं आहे. पण या सगळ्यांच्या पाठीमागं कोण आहे? सगळ्यांचं मूळ कोण आहे? तर ते आत्माच आहे. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, नाना सुखदुःखे भोगितो, देहात्मयोगे सिद्धा. म्हणून या शरीरामध्ये तो आत्मा राहतो. म्हणून या शरीरामध्ये राहणारा जो आत्मा आहे त्याला कूटस्थ चैतन्य म्हटलं जातं. आणि मग तो काय करतो? तो सगळ्या इंद्रियांकडून त्यांची चेष्टा करून घेतो. म्हणजे काय? तर तो डोळ्यांना पाहायला लावतो, तो कानांना ऐकायला लावतो, तो त्वचेला स्पर्श केल्यानंतर आम्हाला त्याचं सेन्सेशन होतं. हाताला काहीतरी काम करायला देतो, पायाला इकडे तिकडे जायला प्रवृत्त करतो. म्हणजे मी जी काही नाना सुखदुःखे म्हणजे या सगळ्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना कोण गती देतो, कोण एनर्जी देतो? तर तो आत्मा आहे. म्हणजे थोडक्यात आपण जर आपल्या अलीकडचं सायन्स मधलं उदाहरण घेतलं तर फोन मला दिसतो, फोन मी नेहमी वापरतो, पण फोनला एनर्जी कोण देतो? तो चार्जर आहे. दररोज रात्री चार्ज केल्याशिवाय माझा फोन चालू शकत नाही, बरोबर आहे ना? मग फोन स्वतःला त्याचं इंडिपेंडेंट अस्तित्व आहे का? फोनला इंडिपेंडेंट अस्तित्वच नाही, कारण जर चार्जर नसेल तर फोनला काही उपयोग नाही. फोन मी डायरेक्ट कचऱ्याच्या कुंडीत टाकू शकतो. तसंच या शरीराला काही अर्थ आहे का? शरीराला काहीही अर्थ नाही. माझा चार्जर कोण आहे? तर माझा चार्जर, या शरीराचा चार्जर आत्मा आहे. आणि म्हणून आत्माच या शरीराचा सर्वे सर्व आहे. तो आत्माच या शरीराचा स्वामी आहे. आत्माच या शरीराचा सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहे. आणि म्हणूनच तो आत्मा सुखदुःखे भोगतो. आता आत्मा म्हणजे काय? इथे जीव आहे. आत्मा म्हणजे इथे जीव घ्यायचा आहे. कारण का? की ज्यावेळेला जीव म्हणजे आत्मा प्लस माझा अंतःकरण. आणि म्हणून इथे नाना सुखदुःखे भोगतो.
देहात, कारण हा सगळ्यांना प्रश्न पडतो की जर आत्मा जर एक असेल तर आम्ही सगळे वेगवेगळे का दिसतो? आत्मा जर एक असेल तर कोणी जर रागीट असेल, कोणी रागीट आहे, कोणी प्रेमळ आहे, प्रत्येकाच्या माणसाची सुखदुःख वेगळी आहेत, आम्ही वेगवेगळे का, असा प्रश्न येतो. तर त्यावेळेला असं आहे की ज्यावेळेला तू आत्मा इंडिपेंडेंटली पाहशील त्यावेळेला सगळं एकच आहे. पण ज्या वेळेला तू शरीराच्या दृष्टिकोनातून आत्म्याचं डिस्क्रिप्शन देतोस त्यावेळेला तो आत्मा जीव होतो. आणि तो आत्मा जीव का होतो? तर ते कॉम्बिनेशन आहे. एक आहे आत्मा आणि दुसरं आहे अंतःकरण. म्हणजे आत्मा जरी आमच्या सगळ्यांचा एक जरी असला तरी सगळ्यांचं अंतःकरण वेगवेगळं असल्यामुळे, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये विचार वेगवेगळे असल्यामुळे आम्ही वेगवेगळे होतो. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या इच्छा कामना वेगवेगळ्या असल्यामुळे आम्ही वेगवेगळे होतो. मग आत्मा भोगतो असं जरी म्हटलं तरी कोण भोगतो? जीव भोगतो. हा सूक्ष्म फरक आहे. म्हणून नाना सुखदुःखे भोगितो देहाच्या अनुषंगाने कोण भोगतो? तर जीव भोगतो. म्हणजेच आत्मा प्लस अंतःकरण असं जे कॉम्बिनेशन आहे ते जीव, म्हणजे थोडक्यात परब्रह्माचं माझ्या मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब, हा म्हणजे जीव आहे. सप्तकंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये आत्मा जाड, विवेकी ओळखावा श्रीराम. आता बघा परत एकदा अतिशय काळजीपूर्वक, शब्द ऐकून समजतो, समजवून प्रत्युत्तर देतो, कठीण मृद शीतोष्ण जाणतो, त्वचेमध्ये श्रीराम. आता समर्थ सगळ्या ज्ञानेंद्रियाचं वर्णन करतात. मला शब्द बोलता येतो आणि मी कानाने तो ऐकतो, असा आम्हाला सगळ्यांचा अनुभव आहे. आणि ही अनाटॉमी आहे. मी कानाने ऐकतो आणि त्याला प्रत्युत्तर देतो. मला एखाद्याने कुणीतरी मला काहीतरी वाईट म्हणलं की तू गाढव आहेस असं म्हणलं तर मी लगेच मला राग येतो, प्रत्युत्तर देतो. कसं काय? तर तो माझा जीवामुळे मी प्रत्युत्तर देतो. जीवामुळे म्हणजे मी कानाने नुसतं ऐकतो असं नाही, तर मी प्रत्युत्तर देतो. म्हणजे थोडक्यात सगळ्या बेसिकली ज्ञानेंद्रियांच्या फंक्शनच्या पाठीमागे कोण आहे? तर तो आत्मा आहे. त्याच्यामुळे मला कठीण मृद शीतोष्ण जाणतो. मला त्वचेमध्ये त्यावेळेला मला स्पर्श होतो त्यावेळेला ते कठीण आहे का मला कळतं, मृदू आहे का कळतं, कादी मऊ मऊ आहे कळतं, उष्ण आहे कळतं, इथे गार आहे कळतं. कशामुळे कळतं? आम्हाला वाटतं त्वचेमुळे कळतं, पण त्वचेमुळे कळत नाही. तर त्वचे पण स्पर्श जो आहे तो त्वचेला हे फंक्शन देण्याचं काम कोणी केलेलं आहे? आत्म्याने केलेलं आहे. तो आत्मा आहे म्हणून मला त्वचेला उष्ण शीत कळतं, कठीण मृदू कळतं. जर त्या शरीरामध्ये आत्मा नसेल तर त्या त्वचेमध्ये आपण जर एखादं जर बघितलं, हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्वचेमध्ये जर असं जर हे केलं तरी सुद्धा त्या त्वचेमधलं स्पर्शपणा निघून गेलेला असतो. नेत्री भरोनी पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उंच नीच समजणे, मनामध्ये श्रीराम. म्हणून हे सगळं जे फंक्शन आहे, आता ते परत सगळं एक्सप्लेन करण्यासाठी वेगवेगळे दृष्टांत देतात की नेत्री भरोनी पदार्थ पाहणे कुणाचं फंक्शन आहे? डोळ्याचं फंक्शन आहे. पण त्या डोळ्याला डोळे पण कुणी दिलं? आत्म्याने दिलं. नाना पदार्थ मी पाहतो, परीक्षतो, म्हणजे मी स्वीट पाहतो, आता बासुंदीचं चव घेतो, कुणी दिलं? आत्म्यामुळे. उंच नीच आहे ते मनामध्ये आम्हाला कळतं, हा माणूस श्रेष्ठ आहे, हा माणूस कनिष्ठ आहे, कुणामुळे? मनामुळे. आणि मनाला कोणी मन पण दिलं? तर आत्म्यामुळे. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारच्या दृष्टी, भेद जाण्याचे. म्हणून बघा की जरी प्रत्येकाच्या दृष्टीमध्ये म्हणजे हा क्रूर आहे, हा सौम्य आहे, कपट आहे, कृपा आहे, म्हणजे आपण लगेच कॅटेगरायझेशन करतो कोणाचं? माणसांचं सुद्धा, की हा माणूस कपटी आहे, हा माणूस प्रेमळ आहे, हा माणूस सायलेंट आहे, सौम्य आहे, हा माणूस क्रूर आहे. म्हणजे थोडक्यात काय की त्याचा स्वभाव कसा आहे. नाना प्रकारच्या दृष्टी आम्ही, आणि त्याच्यामध्ये आम्ही भेद करतो. भेद करतो म्हणजे काय की वेगवेगळे करतो. आता हे भेद कुणामुळे झाले? तर हे भेद वरती असलेल्या किंवा अंतःकरणामध्ये असलेल्या आमच्या विकारांनी झाले. पण त्या अंतःकरणाच्या पाठीमागे असलेला आत्मा एकच आहे, कारण त्या आत्म्यामुळेच त्या अंतःकरणामध्ये क्रूर बुद्धी आली, त्या अंतःकरणामध्ये कपटी वृत्ती आली, त्या अंतःकरणामध्ये अतिशय प्रेम ही भावना दाटून आली. अशा पद्धतीने आम्हाला वेगवेगळी माणसं जाणवतात, त्यांचा सगळ्यांचा अनुभव येतो. हा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. परंतु
त्याच्या पाठीमागे असलेला जो आत्मा आहे तो आम्हाला अनुभवायला येत नाही, आम्हाला ते समजत नाही, आम्हाला ते कळत नाही. आणि आम्हाला काय वाटतं, अरे हे सगळं जग हे वेगवेगळं आहे, विभक्त आहे, सगळं भेदयुक्त आहे, याच्यामध्ये नानात्व आहे, विविधत्व आहे. पण त्या विविधत्वाच्या पाठीमागे, त्या नानात्वाच्या पाठीमागे एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आत्मा आहे. कारण का की प्रत्येक माणसाच्या आत, प्रत्येक पिंडाच्या आत, प्रत्येकाला ज्ञानेंद्रिय आहेत, प्रत्येकाच्या डोळे आहेत, प्रत्येकाचे डोळे सेम काम करतात का? असं होतं कोणाचं की कुणाचे कान पाहतात, असं कधीच होत नाही. आणि म्हणून हे भगवंताचं डिझाईन आहे. आणि डिझाईन मध्ये अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे आणि त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन पण आहे. सिमिलॅरिटी काय आहे तर प्रत्येक शरीराला, प्रत्येक ज्ञानेंद्रियांना, प्रत्येक कर्मेंद्रियांना या शरीरामध्ये असूनही ते काम करण्यासाठी आम्हाला चैतन्य लागतं. आणि ते चैतन्य म्हणजे आत्मचैतन्य होय. ते चैतन्य हे कसं आहे तर ते ज्ञानमय आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला अवेअरनेस येतो, त्याच्यामुळेच आम्हाला कळतं, ज्ञान होतं की अरे ही पृथ्वी ही निळी आहे, ही झाडं झुडपं ही हिरवी आहेत, हे गुलाबाचं फूल ज्ञान आहे. आम्हाला वेगवेगळ्या जरी भेदाने जरी वेगवेगळं दिसलं तरी ह्याच्यातून आम्हाला एवढंच विवेकाने समजून घेतलं पाहिजे की माझ्यामध्ये आत्मा आहे, माझ्यामध्ये चैतन्य आहे, म्हणून मी दासबोध ऐकू शकतो, म्हणून मी दासबोध वाचू शकतो, म्हणून मी दासबोधातलं समजून घेऊ शकतो. जिवेमध्ये नाना स्वाद, निवडून जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विषद, करुणी बोले सिदा. जिवेमधूनच मी वेगवेगळे, ते तिखट आहे का गोड आहे का तुरट आहे का खारट आहे ते समजू शकतो. हे स्वाद वेगवेगळे आहेत, ते माझ्या जिभेनेच दिलेले आहेत. परंतु चार्जरच्या प्रमाणे, एनर्जी प्रमाणे, एनर्जी एकच आहे. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. तसं तो आत्मा इज नॉट अ ऑब्जेक्ट एट ऑल. आत्मा सगळ्या याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आहे आणि त्या आत्म्यामुळे मला विविध जिभेमध्ये वेगवेगळे स्वाद चाखणं होतं. म्हणजेच काय की हा पदार्थ तुरट आहे, हा पदार्थ गोड आहे, तो मला आवडतो. म्हणजे थोडक्यात जिभेनं मला सांगितलं जातं की हा पदार्थ गोड आहे. माझ्या मनामध्ये त्या गोड जर मला आवडत असेल, त्याची वृत्ती तयार होते. कशी? पॉझिटिव्ह थॉट तयार होतो, म्हणजे अनुकूल वृत्ती तयार होते. आणि मी म्हणतो वाह काय सीताफळ बासुंदी गोड आहे. म्हणजे थोडक्यात मी कुठपर्यंतच पाहिलं, मी जिभे सीताफळ बासुंदी पर्यंत पाहिलं, जिभेमुळे मला कळलं आणि माझ्या अंतःकरणामध्ये मला त्याचं सुख निर्माण झालं. पण त्या तिन्ही गोष्टींच्या पाठीमागे आत्मा आहे हे मला कळत नाही, मला समजत नाही, मला प्रचितीला येत नाही. आणि हे ज्ञान मला नाही, म्हणून मला विष्णू समजत नाही, म्हणून मला माझा आत्मा कळत नाही. आणि म्हणून विचारांनी हे जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला, प्रत्येक ठिकाणी मी ज्यावेळेला कुठलीही कृती करतो त्यावेळेला मला हा एक्झरसाइज आहे की मला जीवनामध्ये जगत असताना मी वेगवेगळ्या पद्धतीने वावरेन, वेगवेगळ्या पद्धतीने काम करेन, वेगवेगळ्या माणसांशी बोलेन. पण प्रत्येक वेळेला माझ्या मनामध्ये जर ही जर वृत्ती निर्माण झाली, कुठली? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, की मी काम करतोय पण मी पाहतोय, मी ऐकतोय, मी माणसांमध्ये आहे, मी काहीही करत जरी असेल तरी ह्या सगळ्याचा पाठीमाग माझा आत्मा आहे, माझा विठ्ठल आहे, माझं महद्भूत म्हणजे माझा महाविष्णू आहे. हे मला कधीही विसरता कामा नये. आत्मारामाचा विसर पडला की माझं आयुष्य हे शुष्क होतं. आणि म्हणून आत्मारामाला विसर न पडण्यासाठी आम्हाला समाज दिलेला आहे. उत्तम अन्नाचे म्हणून आम्हाला असं सांगितलं नाही की उत्तम अन्न खाऊ नकोस, उत्तम अन्न खा. पण उत्तम अन्न ज्याला खाशील ते खाता खाता तू मला विसरू नकोस. माझ्यामुळे तुला ते उत्तम अन्न मिळालेलं आहे, माझ्यामुळे त्या उत्तम अन्नाचं तुला छान स्वाद मिळालेला आहे, भोग मिळालेला आहे, हे तू कधीही विसरू नकोस. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घ्राणेंद्रिय जाणेस राम. म्हणून त्याच्या घ्राणेंद्रिय म्हणजे नाकानी मला सगळ्यांचा उत्तम अन्नाचा स्वाद येतो. नाना सुगंध म्हणजे फुलांचा स्वाद येतो, फळांचा स्वाद येतो. हे सगळं कुणाचं फंक्शन आहे? घ्राणेंद्रियाचं फंक्शन आहे. पण घ्राणेंद्रियाला घ्राणेंद्रियपण देण्याचं काम कुणाचं आहे? तर आत्म्याचं आहे. जिभेने स्वाद घेणे बोलणे,
पाणी इंद्रिये देणे घेणे, पादेंद्रिये येणे जाणे, सर्व काळ श्रीराम. म्हणजे थोडक्यात समर्थ म्हणतात की जिभेनं जसं स्वाद घेतो, पाणी इंद्रियाने पाणी घेतो, पादेंद्रियाने म्हणजे इकडे तिकडे जातो, सर्व ज्ञानेंद्रिय आणि सर्व कर्मेंद्रिय यांना काम करायला लावणारा हा माझा आत्माच आहे. सर्व काळ शिस्तेंद्रिय सुरत भोग, उदेंद्रिय मळोत स्वर्ग, मने करून सकळ सांग, कल्पनी पाहायचं काम. अहो, आम्हाला उत्सर्जन म्हणजे आपण जे म्हणतो की ह्या शरीरामध्ये उत्सर्जन संस्था काम करते आणि उत्सर्जन संस्था काम करते. ते काम करायला लावणारं फंक्शन कुणाचं आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ते करायला लावणारं मूळ कोण आहे तर तो आत्मा आहे. आम्ही प्रजोत्पत्ती करतो, प्रजोत्पत्ती आम्हाला माहिती आहे, त्या प्रजोत्पत्तीमुळे आम्हाला मुलं बाळ होतात हेही आम्हाला कळतं, पण त्या प्रजोत्पत्ती करण्याच्या पाठीमागे कोण आहे तर तो आत्मा आहे. मने करून सकळ सांग, कल्पनी पाहे श्रीराम. समर्थ म्हणतात की हे मनानेच ओळख आणि हे तुला कळेल की अरे त्या आत्म्याशिवाय इथे काहीच नाही. आणि म्हणून निदान आम्ही तरी असं म्हणू नये की आम्ही भगवंत पाहिला नाही, कारण अरे भगवंतच सगळं करतोय. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की महाराज सगळं करून घेतात. महाराज सगळं करून घेतात हे नुसते शब्द नाहीत, ही भाव पाहिजे. कारण का की महाराज करून घेतात आम्ही शब्द म्हणतो आणि लगेच घाबरतो, हे असं होईल का, तसं होईल का, असं झालं तर काय, तसं झालं तर काय, अशी एन्झायटी आहे, अशी चिंता आहे, अशी काळजी आहे. अहो, जर महाराज करत असतील हे जर शब्द असते तर हे तुम्हाला सगळी एन्झायटी येणार. पण महाराज करतील असं जर मला आत मनातून वाटलं असेल, महाराज करतायत हे मला मनाने पटलं असेल, मला बुद्धीनी पटलं असेल, तर मला कधीतरी शंका येईल का की अरे चिंता येईल का, मला काळजी वाटेल का, मला एन्झायटी येईल का, मला प्रॉब्लेम येईल का? यायलाच नाही पाहिजे. जर महाराज करत, बघा हे विचार आहे, हे अप्लाइड वेदांत आहे, हे दासबोधाचं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन आहे. आणि म्हणून दासबोध वाचणं समजून घेणं एक आणि दासबोध आचरण करणं ही दुसरी गोष्ट आहे. ज्या वेळेला आम्ही दासबोधाचं आचरण करतो त्यावेळेला काय होत असेल तर आम्ही शांत होतो. शांत का होतो तर अरे जर भगवंत सगळं करतोय, हा माझ्या आत असलेला भगवान श्रीकृष्ण, माझ्या आत असलेला महद्भूत, माझ्या आत असलेला महाविष्णू हे जर सगळं करत असेल, माझ्या आत असलेले महाराज हे सगळे करत असतील, माझ्या आत असलेले सद्गुरू जर सगळं करत असतील, तर मी कोण आहे? मी कठपुतरी बाहुली आहे. त्यांनी सांगावं आणि मी करावं. याच्यामध्ये माझं स्वतःचा अहंकार कुठे येता कामा नये. आम्हाला प्रॉब्लेम कुठे आहे तर आम्ही म्हणतो महाराज करतील, आम्ही म्हणतो भगवंत करतील, पण लगेच मी माझा अहंकार जागा होतो. माझा लगेच अहंकार म्हणजे काय, माझं डिफरन्सिएशन, माझं सेपरेशन जागा होतं. कारण ज्या वेळेला महाराज करतील त्याला महाराज कसे, म्हणून तर त्यांना ब्रह्मचैतन्य असं म्हणतात. म्हणून ते आत्म्यारूपानं सगळीकडे आहेत. त्यावेळेला मात्र आम्ही डबल हे म्हणतो ना, दुटप्पी धोरण, की म्हणायचं महाराज करतो आणि मग म्हणायचं की अरे हा महाराज करत असतील तर मग ते काय होणार आहे ते मला समजून घेण्याची काय गरज आहे, त्याची काळजी करण्याचं मला काय कारण आहे. हे काळजी कोण करते? माझा अहंकार करतोय. माझा अहंकार करतोय कारण काय की मी महाराजांपासून वेगळा आहे आणि महाराज सगळ्या सृष्टीपासून वेगळे आहेत, म्हणून मी वेगळा आहे. ज्यावेळेला मी वेगळा आहे असं समजतो त्यावेळेला माझा अहंकार जागृत आहे. मी ज्यावेळेला वेगळा आहे असं समजतो त्यावेळेला माझा अहंकार आणि माझ्या इच्छा आणि माझ्या लाईक्स अँड डिसलाईक्स या अजूनही शिल्लक आहेत. आणि म्हणून मी हे फक्त शब्द वापरतो, त्याच्यातून मला त्याचा रिझल्ट कळत नाही, त्याच्यातून मला शांतपणा येत. आणि म्हणून जो अप्लाइड वेदांत आहे, जो अप्लाइड दासबोध आहे, तो काय आहे, हे मी मनापासून समजतो. आत्मा वारे श्रोतव्यः मंतव्यः निध्यासितव्यः. म्हणून हे नुसतं शिकून उपयोग नाही, हे नुसतं समजून उपयोग नाही, हे फक्त ऐकून उपयोग नाही, त्याच्यावर विचार केला पाहिजे. आणि जसं जसं मी विचार करेन, जसं जसं मी त्याला अजून आत 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 सूक्ष्म 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 विचार करेन, त्यावेळेला ते माझ्या आत मुरेल. लोणचं जसं मुरतं तसं. जसा पदार्थ ज्यावेळेला शिजला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एंटिटीज दिसत नाही. आपण जर भाजी केली
आणि मिक्स व्हेजिटेबलची भाजी केली तर आम्हाला ते वेगवेगळे इन्ग्रेडियंट सेपरेट आउट करता येत नाही, तसं मला फक्त आत्माच दिसेल, बाकी काहीही दिसणार नाही. आणि आत्मा सगळ्यांच्या मध्ये एकत्रित झाल्यासारखा दिसेल, कारण आत्मा शिवाय काहीच नाहीये. आम्ही म्हणताना डोळे म्हणतो पण तोच आत्मा आहे. आम्ही म्हणताना कान म्हणतो पण तोच आत्मा आहे. आम्ही म्हणताना म्हणतो की हात आणि पाय वेगळे, तोच आत्मा आहे. शरीर तोच आत्मा आहे. माझं मन म्हणजे आत्मा आहे. आत्म्याशिवाय काहीच नाही. आत्मा नाही म्हणजे काहीच नाही. आणि म्हणून ऐसे व्यापार परोपरी विभोनी एकलाची करी, त्याची वर्णावया थोडी दुसरा नाही. म्हणून खरोखर सगळ्या साधकांनी याचा विचार करावा आणि त्याच्याप्रमाणे आचरण करावं. म्हणजे आम्हाला काय मिळेल? आम्हाला जीवनामध्ये अतिशय शांतता. प्रसंग घडतील, प्रसंग संकट येतील, काहीही आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, कारण आम्हाला कळेल की अरे भगवंत सगळं करतो आहे, तोच सगळं व्यवस्थित करेल. तो कुठे आहे? तो बाहेर नाही, तो माझ्या आतच आहे. तो माझ्या आत राहून सर्व काही करून घेतले. त्यासाठी मला काय केलं पाहिजे? फक्त एवढंच केलं पाहिजे की माझं जे स्वतःचं अहंकार आहे, म्हणजे काय, मी मी मी, आय एम डिफरंट फ्रॉम रेस्ट ऑफ द पीपल, आय एम समथिंग ग्रेट, आय एम श्रेष्ठ, मी कोणतरी मोठा आहे, आय एम अकम्प्लिश्ड. आणि बाकी सगळे ज्याला आम्ही असं म्हणतो की मी श्रेष्ठ आहे, त्याला ऑटोमॅटिकली काय होतं? दुसरा कनिष्ठ आहे. आय एम अकम्प्लिश्ड पर्सन असं म्हणण्याचं काय होतं? की रेस्ट नॉट अकम्प्लिश्ड पर्सन. आय एम डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द पीपल म्हणजे काय होतं? की आय एम युनिक. आणि ज्या वेळेला मी अशा पद्धतीने विचार करतो, आय एम युनिक, आणि मी माझी स्वतःची आयडेंटिटी ठेवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतो. आणि असं ज्यावेळेला करतो तो कोण असतो? अहंकारी माणूस असतो. त्यालाच अहंकार असं म्हणतात, त्यालाच इगो असं म्हणतात, त्यालाच अभिमान असं म्हणतात. आणि म्हणून गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम असं म्हटलेलं आहे. कारण अभिमान सोडल्याशिवाय, स्वतःचा इगो सोडल्याशिवाय, मी कोणतरी वेगळं आहे असं समजल्याशिवाय आम्हाला आत असलेला आत्मा समजून येणार नाही. आम्हाला आत असलेला भगवंत समजून येणार नाही. कारण तो भगवंत कसा आहे? तो एक आहे. तो सगळ्यांच्या आत एकच आहे. आणि जर तो सगळ्यांच्या आत जर एकच आहे असं जर असेल, तर मला माझं स्वतःच आयडेंटिटी गळवली पाहिजे, निराश केली पाहिजे. तोपर्यंत मला तो एकत्व, म्हणजे त्याच्याशी ज्यावेळेला एकरूप झाल्याशिवाय मला तो आत्म्याचा अनुभव येणार नाही. आणि म्हणून आम्हाला साधना करायची म्हणजे काय करायचंय? साधना करायची म्हणजे मेडिटेशन करायचं नाही, साधना करायची म्हणजे नामस्मरण करायचं नाही, तर साधना करायची सगळ्यात शेवटची साधना, सगळ्यात शेवटची श्रेष्ठ म्हणजे माझं स्वतःला विसरून जायचंय. म्हणजे काय करायचंय? आपण नेहमीच उदाहरण घेतो की नदी ज्या वेळेला समुद्राला मिळते त्यावेळेला नदी राहत. समुद्राला मिळायच्या आधी नदीमध्ये वेगवेगळी नावं आहेत. गंगा असेल, नर्मदा असेल, कृष्ण असेल, कोयना असेल. पण ज्या वेळेला ती नदी सागराला मिळते त्यावेळेला नदीला नदी पण राहत नाही, नदीला अभिमान राहत नाही, नदीला स्वतःचं एक अस्तित्व राहत नाही. सर्व अस्तित्व सोडून ती झोकून देते. कशासाठी? तर त्या समुद्राशी एकरूप होण्यासाठी. तसंच एक्झॅक्टली इथं आहे की मला जर तो भगवंत जर पाहिजे असेल तर मला माझं स्वतःचं सत्व पण विसरलं पाहिजे. मी कोणीतरी वेगळं आहे, हे माझं नाव आहे, विवेक हे माझं नाव आहे, हे मी विसरलं पाहिजे. मला ही वेगळी आयडेंटिटी आहे, हे माझं अकम्प्लिशमेंट आहे, हे मला विसरलं पाहिजे. मी सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे, मी असं केलेलं आहे, मी याव केलेलं आहे, मी त्याव केलेलं आहे, हे मला विसरलं पाहिजे. आणि ज्या वेळेला नदी समुद्राला मिळते त्यावेळेला ती समुद्र स्वरूप होते, ती विशाल होते, ती अखंड होते, ती अतिशय खोल होते. म्हणजे सखोल, अथांग, विशाल असं जे स्वरूप जर आम्हाला जर पाहिजे असेल, अदरवाईज व्हॉट आय बिकम, मी संकुचित आहे. मी कोण 5 फूट 3 इंच आहे, मला प्रॉब्लेम्स आहेत, मला राग आहे, मला द्वेष आहे, मला हे पाहिजे आहे, मला ते पाहिजे आहे. आणि म्हणून आम्हाला सगळे विकार आहेत. आणि म्हणून आम्ही अतिशय अल्पज्ञ, अल्पशक्तिमान आणि अशा पद्धतीने आम्हाला सुखदुःख होतात. आणि आम्ही त्याच याच्यामध्ये चिखलामध्ये अडकून जातो. आणि म्हणून तुका आकाशा एवढा असं ज्यावेळेला म्हणलं जातं, तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळेला या शरीराच्या दृष्टिकोनातून नाही, या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या दृष्टिकोनातून नाही, तर आतच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांना चालवणारा, माझ्या मनाला मन पण देणारा तो आत्मा हा सर्वत्र विशाल असल्यामुळे हा मला माझ्या पुरता, जसा वायू माझ्या आत आल्यानंतर फक्त मला येतो पण तो विशाल आहे.
मी कधी म्हणू शकत नाही माझाच फक्त ऑक्सिजन आहे, तो विशाल आहे. तसं आत्मा मी माझाच आहे असं म्हणू शकत नाही, तर तो सर्वात्मा आहे. आणि म्हणून हे ज्यावेळेला मला कळतं त्यावेळेला माझा अहंकार कळून पडतो, विविधता कळून पडती, भेद कळून पडतो, आणि मी अभेदत्व, अखंडत्व, सर्वज्ञ सर्वशक्तिमत्व मी मिळवतो. ऐसा व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलाची करी, त्याची वर्णावया थोरी दुसरा नाही. म्हणून समर्थ म्हणतात की अरे हा असा व्यापार करणारा कोण आहे या त्रिभुवनामध्ये? एकच आहे. आणि तो कोण आहे? तो आत्मा आहे. आणि त्याचं वर्णन काय करणार? वर्णन करताच येत नाही, केवढा तो थोर आहे. त्याला दुसरा उपमा देण्यासाठी दुसरा कोणीही नाही. एकमेव अद्वितीय असा तो आत्मा आहे. त्यावेळी दुसरा कैचा, जे महिमा सांगावा तयाचा, व्याप आटोप आत्म्याचा, न भूतो न भविष्यती सर्व. कारण तो येणाराही नाही, जाणारा नाही. तो कसा आहे? तर तो भूत भविष्य वर्तमान या सगळ्यामध्ये तो एकच आहे. आणि म्हणून तो सत आहे. त्याचा महिमा सांगण्यासाठी दुसरा कोणीच नाही, कारण उपमा सांगायला तर दुसरा, कारण एकच आत्मा आहे. तो एकच आत्मा संबंध सगळ्या चराचरामध्ये व्याप्त झालेला आहे. त्याला दुसरा कोणच उपमा देणार नाही. तोच सगळं चालवतो. आणि म्हणून सगळे संत म्हणतात की अहो तो सगळं जग चालवतो. म्हणजे काय? तर झाडाचं पान सुद्धा हलतं ते त्याच्या सत्तेने हलतं. ते झाडाचं पान हलावं का न हलावं, ज्या वाऱ्याने हलतं त्या वाऱ्याला कोण चालवतो, कोण इन्स्ट्रक्शन देतो? तर तो आत्मा माझा भगवान आहे. जो महद्भूत आहे तो भगवान विष्णू आहे. तोच आत्मा राम माझ्या आत आहे. आणि म्हणून न भूतो, हा पूर्वी भविष्य काळ, भूतकाळामध्ये तो कोण येणार नाही, कोण असा झालेला नाही. आणि भविष्य काळामध्ये असं कोण होणार नाही. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही नाही. त्याच्यामुळे सर्व आहे. 14 विद्या 64 कळा, धूर्तपणाच्या नाना कळा, वेदशास्त्र पुराण जिवाळा तेढे विणे कैचा. अहो साधकाला साधक पण कुणी दिलं? त्याच्यामुळेच आलं. गुरुला गुरु पण कुणी दिलं? त्याच्यामुळेच आलं. वेदशास्त्र पुराण सगळी ज्ञान, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल, MBBS असेल, 14 विद्या 64 कळा कुणामुळे आम्हाला कळतात? त्या एकाच आत्म्यामुळे कळतात. इहलोकीचा आचार, परलोकी सारा सारा विचार, उभयलोकीचा देदारा आत्माच करी श्रीराम. परलोक आणि इहलोक. इहलोक म्हणजे हा आता आम्ही व्यवहार करतो तो, आणि परलोक म्हणजे हे शरीर सोडल्यानंतर परलोकामध्ये जाणार तो. हा सगळा साराचार हे चालवतो कोण? हा विचार कोण करतं? हे डिझाईन कोणाच आहे? त्या एकाच आत्म्याचं आहे. नाना मते नाना भेद, नाना संवाद व्यवाद, नाना निश्चय भेदाभेद आत्माच करी श्रीराम. हे सगळं भेदाभाद कोण करतं? आत्माच करतो. नाना संवाद विवाद हे कोण करतं? तोच करतो. नाना मत कोण करतात? कुणामुळे होतात? त्याच्यामुळेच होतात. नाना भेद आम्हाला जाणवतात, अनुभवायला येतात, कुणामुळे येतात? त्याच्यामुळेच येतात. पण तो एक आहे हे आम्हाला समजत नाही. म्हणजे त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे हे आम्हाला दिसतं, पण तो एकच आहे हे आम्हाला समजत नाही. हे आमचं अज्ञान आहे. आणि आत्मज्ञान म्हणजे हे समजून घेणं म्हणजे आत्मज्ञान आहे. आत्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान. आणि ज्या वेळेला आम्हाला आत्म्याचं ज्ञान होईल त्याच वेळेला आम्हाला आत्मानंद मिळेल, म्हणजे आत्म्याचा आनंद मिळेल. आणि म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्माला जाणतो तोच ब्रह्म होतो. म्हणजे जो आत्म्याला जाणतो तो आत्मस्वरूप होतो. आणि आत्मस्वरूप झाल्यामुळं अभयम सत्व संशुद्धी, हे जे आपल्याला दैवी गुण आहेत तर त्याच्यामध्ये येतात. ते त्याचे नाहीत. कुणाचे? त्या आत्म्याचे गुण आहेत. आणि आत्म्याला अभय काय आहे? तर कारण का की तिथं तो एकच आहे. द्वैतात ही भयम भवती. दोन असल्यानंतर भीती निर्माण होती की हा मला काहीतरी करेल का, तो मला काहीतरी करेल का, ह्याच्यामुळे मला भीती आहे, मी असं केलं पाहिजे, मी तसं केलं पाहिजे. पण जर मी एकटाच असेल तर मला कोणाची भीती? मला भीती नाही. म्हणून तो अभय होतो. बघा, म्हणून हे सगळ्याच शास्त्राचा समन्वय जर आम्ही केला, गीता, दासबोध, वेद, उपनिषद, एकच येतं की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्म जाणतो तो स्वतः ब्रह्म होतो. कारण हे ब्रह्म आहे, हा आत्मा आहे असं आम्हाला करताच येत नाही. कारण आत्मा ब्रह्म हा ऑब्जेक्टिफिकेशनची गोष्टच नाही, ही सेपरेट आउट करण्याची गोष्ट नाही. या संबंध सगळ्या सृष्टीमध्ये एकच आत्मा आहे, एकच ब्रह्म आहे, आणि ते एकच सब्जेक्ट आहे, आणि ते मी आहे. मुख्य तत्व विस्तारले तेने तयास रूप आणिले, येणे करिता सार्थक झाले सकळ काही श्रीराम.
म्हणून एकच मुख्य तत्व आहे या जगामध्ये. जाणण्याची, समजून घेण्याची, कळण्याची एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे मुख्य तत्व म्हणजेच आत्मा आहे. त्या एकाच आत्म्याला वेगवेगळी रूप आलेली आहे. आमचं जर आयुष्य आम्हाला जर सार्थक करायचं असेल, आम्ही कितीही भक्ती केली, आम्ही कितीही कर्म केलं, आम्ही कितीही योग केला तरी आमच्या आयुष्याला सार्थक होणार नाही. आम्हाला जर सार्थक व्हायचं असेल तर ते आम्हाला सार्थक होण्यासाठी तो आत्म्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. आणि आत्म्याचं ज्ञान नुसतं शाब्दिक नाही, तर ते त्या अनुभवाची, त्या प्रचितीची गोष्ट आहे. आणि ते फक्त ज्याला आत्मज्ञानाचा अनुभव आलेला आहे त्याचंच आयुष्य सार्थक होतं. आणि सार्थक झाल्यानंतर तोच म्हणतो की धन्योहम 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 पुन्हा पुन्हा, कारण मी आता कृतार्थ झालो, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. कारण का की आता जर मी आत्म्याला जाणलं, तर मी आत्म्याला समजलं, आत्मा मला कळला, आत्म्याचा मला अनुभव आला, तर मला आता काहीही दुसरं जाणण्यासारखं शिल्लक राहत नाही. कारण या सृष्टीमध्ये आत्म्या व्यतिरिक्त दुसरी काही गोष्ट जाणण्यासारखी नाहीच. बघा, म्हणजे भाताचं शीत आम्ही खाल्ल्यानंतर, एक शीत खाल्ल्यानंतर आम्हाला समजतं की अरे भात शिजलाय की नाही, का सगळी शीत खायला लागत नाही. तसं जर आम्ही आत्म्याला जाणलं तर मग मला वाराणसीला जाऊन त्या भगवंताचं दर्शन घ्यायची इच्छा होणारच नाही. मला नायगरा धबधबा पाहायची इच्छा होणारच नाही. कारण अरे सगळीकडेच भगवंत आहे. नायगरा सुद्धा भगवंत आहे, वाराणसीमध्ये सुद्धा भगवंत आहे, नवे नवे माझ्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. आणि हे जेव्हा निष्ठा प्राप्त होते त्यावेळेला कृतार्थता सार्थक राहते. म्हणजे काय होतं, देयर इज नो बकेट लिस्ट. मला काय मिळवायचंच नाही, मला काहीही अनुभवायचं नाही, मला कुठलीही इच्छा नाही. म्हणून प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एव आत्मना तृप्तः स्थितप्रज्ञस्य तोच्यते. अध्याय 2 स्थितप्रज्ञ लक्षण. आता मला कुठलीही इच्छा नाही, कुठलीही मनामध्ये कामना नाही, त्याच वेळेला आय एम हॅपी, आय एम शांत. कारण का की ज्या वेळेला मला काहीतरी मिळवायचं असतं त्यावेळेला मी अशांत असतो, माझ्याकडे काहीतरी नाही त्यावेळेला मी अशांत असतो. ते काहीतरी मिळवल्यानंतर मी शांत होईल, ते मिळवल्यानंतर मी सुखी होईल, ते मिळवल्यानंतर आनंद होईल, असा माझा समज असतो, असा माझा स्वभाव असतो, असं मला नक्कीच कुणीतरी सांगितलेलं असतं आणि माझी सुद्धा अशीच बिलीफ असते. पण आता जर मला जर आत्मा काय हे कळलं आणि आत्म्याशिवाय दुसरं काहीही नाही हे कळलं, आता मला मग त्यामुळे कुठलीच इच्छा राहत नाही, कुठलीच कामना राहत नाही, काहीही मिळवायचं नाही, देयर इज नथिंग. आणि म्हणून त्याचं आयुष्यामध्ये सार्थक होतं सकळ काही. लिहिणे, वाचणे, पाठांतर करणे, पुसणे, सांगणे, अर्थ करणे, गाणे, बजावणे, नाचणे आत्म्याचं करीत असं समर्थ म्हणतात की अरे आम्ही सगळ्या गोष्टी, आम्ही लिहितो काय, वाचतो काय, पाठांतर काय करतो, विचारतो काय, सांगतो काय, अर्थ काय करतो, साधना काय करतो, गाणं काय म्हणतो, वाजवतो काय, नाचतो काय, हे सगळं कुणाचं फंक्शन आहे? ते आत्म्यासाठीच सगळं होतं. आत्म्यासाठी होतं म्हणजे काय की जीवामध्ये या सगळ्या इच्छा आहेत. आम्हाला लिहिल्यानंतर बरं वाटेल, आम्हाला वाचून दाखवलं, आम्ही वेगवेगळी पुस्तकं पब्लिश केली की आम्हाला छान वाटेल, आम्ही गीता पाठ केल्यानंतर आम्हाला सगळेजण शांत चांगलं म्हणतील. सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, मी नाही असं नाही म्हणत, पण या साधनेच्या गोष्टी आहेत. साधना आम्ही किती वर्ष साधना करणार, किती जन्म साधना करणार, एक तरी पॉइंट असा येईल की साधनेचं सिद्ध व्हायला नको का? आणि म्हणून ज्या वेळेला सिद्ध होतो त्यावेळेला या सर्व गोष्टी कळून पडतात. कारण का की हे कळतं की अरे पाठांतर जरी केलं तरी कोण करतंय, आत्माच करतोय. त्यामुळे त्या माणसाला, आत्मज्ञानी माणसाला कुणाबद्दल शंका येत नाही, कुणाचा मत्सर वाटत नाही. कारण का की तो सुद्धा माझ्यासारखंच आहे. त्याला जे यश मिळालेलं आहे की त्याच्यामुळं मिळालेलं नाही, त्या यशाच्या पाठीमागं आत्मा आहे. तो आत्मा आणि मी, त्याच्यामध्ये असणारा आत्मा आणि माझ्यामध्ये असणारा आत्मा एकच आहे. मग यश कुणाला मिळालंय? मलाच यश मिळालेलं आहे. त्या माणसाला यश मिळालेलं नाही, कारण त्या यशा पाठीमागं सुद्धा आत्माच आहे. केवढी विशाल दृष्टी आहे बघा. आणि म्हणून गाणे, बजावणे, नाचणे आत्म्याच करिता, नाना सुखे आनंद तो, नाना दुःखे कष्टी होतो, ते हे धरितो आणि सोडितो नाना प्रकारे श्रीराम. म्हणून सुख दुःख कशामुळे होतं? सुख दुःख पणामुळे होतं. मला पाहिजे, मनामध्ये काहीतरी इच्छा आहे, मनामध्ये काहीतरी कामना आहे आणि ती कामना पूर्ण झाली, माझ्या मनाप्रमाणे रिझल्ट आला की मी सुखी होतो. आणि माझ्या मनामध्ये कामना आहे,
त्या माझ्या मनाप्रमाणे माझी कामना पूर्ण झाली नाही की मी दुःखी होतो. हा फंक्शन कोणाचं आहे? आत्म्याचं फंक्शन नाही, तर ते मनाचं फंक्शन आहे. पण ते मला सुखी दुःखी झाल्यामुळं मी सुखी दुःखी झालो असं वाटतो. आणि तो कोण आहे? तर तो आत्माच आहे, तो माझा जीवच आहे. देह धरितो आणि सोडितो नाना प्रकारे सिद्धांत. तो आत्माच हे देह धरतो आणि तोच आत्मा हा देह सोडतो. मग मला देहाचं काळजी करायचं कारण काय? बघा, अभय का निर्माण होतं? या देहाबद्दल अतिशय एक तटस्थता अलिप्तता निर्माण होते. याचं कारण असं आहे की हा देह हा येणारा जाणार आहे. हा देह मी या काही वर्षापूर्वी इथं ज्याला जन्मलो त्याला मी घेतलेला आहे. त्यामुळे हा देह कधी ना कधीतरी सोडायचाच आहे. आणि मग जर देह कधी ना कधीतरी सोडायचा आहे आणि जर या देहामध्ये असतानाच मला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, तर मी देहात राहतोय कशासाठी? आता उरलो उपचारापुरता, असं ते म्हणतात ना, की आता आता या देहामध्ये राहिलोय, फक्त उपचारापुरतं राहिलोय. देह त्याचं त्याचं काम करेल, बाकी काहीच नाही, मला काही मिळवायचं नाही. एक दिवस अशी येईल तो देह सोडून जायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा मी तयार आहे. म्हणजे काय की मी ज्याला ट्रॅव्हलला जातो त्याला मी पॅकिंग करतो, तसं या देहात जाण्यात मी पॅकिंग करून बसलेलो आहे. कधी ना कधीतरी हा देह सोडायचाच आहे. मी पॅकिंग करून आय एम रेडी. आय एम रेडी म्हणजे काय? आय एम मेंटली रेडी. आमचा प्रॉब्लेम काय होतो की आय एम नॉट मेंटली रेडी. मला असं वाटतं की मी जर मृत्यू पावलो तर माझ्या नातेवाईकांचं कसं होईल, माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, अरे माझ्या संपत्तीचं काय होईल, मी एवढं घर घेतलेलं त्याचं काय होईल, त्याच्या पाठीमागं ते सगळं काय होईल. आम्हाला सोडता येत नाही. आणि म्हणून त्या आसक्तीमुळं आम्हाला दुःख होतं आणि आम्हाला भीती वाटते. एकलाची नाना देहे धरी, एकलाची नटे परोपरी, नट नाट्य कळा कुसरी त्यावेळी नाहीच का. अरे तो एकटाच नाना देह धारण करतो, तो एकटाच नटलेला आहे. म्हणून म्हणतात की अहो हा परमेश्वर या संबंध सगळ्या धरतीमध्ये चराचरामध्ये आम्हाला अनुभवायला येतो, बाहेरही येतो आणि आतही येतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. खरं तसं बघायला गेलं तर ह्या संबंध सगळ्या याच्यामध्ये परमेश्वराशिवाय, त्या आत्म्याशिवाय, त्या परब्रह्म परमात्म्याशिवाय काहीही नाही. एकलाची झाला बहुरूपी, बहुरूपी बहुसाक्षीपी, बहुरूपे बहुप्रतापी आणि दंडी राम. तो म्हणता की तो आहे एकोहम बहुश्याम. हे फक्त आम्हाला गोष्टी रूप सांगितलं जातं की तो एकटा होता आणि त्याला वाटलं की आता आपण अनेक करूया, म्हणून त्यांनी काय केलं? मुलं तयार केली. अरे नाही नाही, त्यांनी म्हणून भगवंत म्हणतात की अरे माझं ऐश्वर एवढं मोठं आहे, योग ऐश्वर. ज्याला विराट दर्शन दिलं जातं अर्जुनाला, त्या अर्जुन म्हणतो की अरे तू सगळीकडे भरून राहिलेला आहेस, मी कुठं, तू पुढे नाही दिसतोयस, मला पाठीमागून नाही दिसतोयस, म्हणजे काय? तर त्यानं कुकी कटर अप्रोच करून असं सेपरेट आउट झालेला नाही, तो एकच असून तो वेगवेगळा भासतोय, तो बहुरूपी असल्यासारखा वाटतोय, तो बहुसाक्षीपी असल्यासारखा वाटतोय, तो बहुरूपी असल्यासारखा फक्त वाटतोय. हीच माया आहे. म्हणजे जे नाही ते आम्हाला वाटतं, डिसेप्शन आहे, परसेप्शन आमचं वेगळं आहे आणि म्हणून तो वेगवेगळा वाटतो. खरं तो एकच आहे आणि म्हणून आम्हाला त्याची वेगवेगळी रूपं वाटतात. तो बहुरूपी आहे असं वाटतं, बहुसाक्षेपी असं वाटतं. आणि म्हणून ऐकलाची विस्ताराला कैसा, पाहे बहुविध तमासा, दंपत्य विण कैसा विस्तारला राम. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आता इथनं पुढचे की आमची बुद्धी अतिशय जड आहे. म्हणजे काय? आम्ही सूक्ष्म विचार करू शकत नाही. आम्ही सूक्ष्म विचार का करू शकत नाही? तर वी हॅव बीन हॅबिच्युएटेड. कसं हॅबिच्युएटेड? बघितल्यानंतर मला समजतं, पण न बघता मला समजत नाही. बघितल्यानंतर काय समजतं? ते जड आहे म्हणून मला दिसतं, म्हणून समजतं. ज्ञानेंद्रियाने मी पाहतो, टच करतो, त्याच्यामुळे ऐकतो, तेव्हा मला ते समजतं. अशी माझी बुद्धी जड झालेली आहे. पण जे मला दिसत नाही ते सूक्ष्म आहे, ते मला पाहता येत नाही. म्हणून मी फक्त जड बुद्धीने विचार करतो, म्हणून मला कधी भगवंत दिसू शकत नाही, भगवंताची प्रचिती येत नाही, आत्म्याची प्रचिती येत नाही. म्हणून ते समर्थांनी अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरलाय, दंपत्य विण कैसा विस्तारला असतं. कारण का? की जर आम्हाला माहिती आहे की विस्तार जर व्हायचा असेल, बघा एक आहे स्त्री, एक आहे पुरुष, त्यांचा विस्तार व्हायचा असेल म्हणजे काय व्हायचं असेल? दोनाचे 3 हात. म्हणजे दोनाचे जर 3 व्हायचे असेल तर काय होणार? स्त्री आणि पुरुष यांचं लग्न झालं पाहिजे. स्त्री पुरुष लग्न झालं की त्यांचा विस्तार होतो, म्हणजे त्यांना मुलगा होतो किंवा मुलगी होते. आणि विस्तार झाला म्हणजे कुटुंब विस्तारलं. 2चं 3 झाले, 2चे 5 झाले.
मग काय झालं, त्या मुलाचं परत मोठा झाला, मुलाचं लग्न झालं, म्हणजे आम्हाला नातू झाला, नातूला पुढं पंटू झाला, असा विस्तार झाला. म्हणजे विस्तार होण्याची कल्पना आमची काय आहे, आमच्या मनामध्ये दोन पाहिजे. आणि दोन कोण पाहिजेत, एक पुरुष पाहिजे, एक स्त्री पाहिजे. म्हणजे तो पुरुष आणि स्त्री असेल तरच बेसिकली विस्तार होतो, असं आम्हाला अॅनाटॉमी मध्ये सांगितलंय, असं मी बायोलॉजी मध्ये शिकलेलं आहे. कारण ते आम्हाला जड आहे ते दिसतं, पण त्याच्या व्यतिरिक्त काही पुढे आहे हे आम्हाला माहिती नाही. ते इथं समर्थ सांगताय. दाम्पत्य हा जो भगवंत आहे हा एकच आहे. पुरुष आणि प्रकृती हे दोन आहेत असं आम्हाला फक्त सांगितलेलं आहे, द्वैत आहे सांगितलेलं आहे. खरं तो दाम्पत्य विण कैसा विस्ताराला हे समर्थित सांगतायत की अरे तो दोन अर्धनारी नटेश्वर तो आहे. शिव आणि शक्ती हे दोन वेगवेगळे नाही. शिव आणि शक्ती ही एकच आहेत आणि तो एक असताना सुद्धा तो इतका विस्तारलेला आहे. आणि त्यासाठी आम्हाला सूक्ष्म विचार करणं आवश्यक आहे, त्यासाठी आम्हाला सूक्ष्म बुद्धी आवश्यक आहे. आणि जर तसं नसेल तर इथं समर्थ म्हणतात की जर जर विस्तार करायचा असेल तर आम्ही काय म्हणतो, स्त्रिया असं पाहिजे पुरुष, पुरुष असं पाहिजे स्त्री वेश, ऐसा आवडीचा संतोष परस्पर राम. म्हणजे स्त्रियाला पुरुष पाहिजे, स्त्रीला पुरुष पाहिजे, पुरुषाला स्त्री पाहिजे, आणि त्या दोघांमध्ये प्रेम पाहिजे, परस्परांमध्ये प्रेम पाहिजे. म्हणजे काय होतं, विस्तार होतो. हे स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चालेल, हा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. पण ते स्थूळामध्ये आहे, शरीरामध्ये आहे, एनाटॉमी मध्ये आहे, हे बरोबर आहे. पण त्या स्थूळामध्ये लिंग शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून स्थूळाकडून सूक्ष्माकडे आम्हाला सांगितलं की पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी ऐसे होती उठा ठेवी, परी या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे श्रीराम. अहो आम्ही इतके स्थूल झालेलो आहोत की आम्ही काय म्हणतो, पुरुषांचा आमचा जीव आहे आणि स्त्रियांची काय जीवी आहे असं म्हणतो. कारण काय, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग शाळेत शिकलेलं आहे. म्हणून पुरुषांचा जीव आणि स्त्रियांचा जीव असं आम्हाला सहज वाटतं. पण समर्थ म्हणतात की अरे असं नाही, तो जीव एकच आहे. स्त्रियांमधले असलेला जीव जीवच आहे आणि पुरुषांमध्ये असलेला जीव हा जीवच आहे. कारण तो आत्मा आहे, त्याला दोन नाहीत. ते का आहे असं दोन का नाहीत, तर ते सूक्ष्म आहे. परी या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे श्रीराम, स्थूळा करता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेचे अभेद, ऐसे बोलणे निरुद्ध प्रत्ययाने श्रीराम. म्हणून समर्थ काय म्हणतात की जेवढं जेवढं स्थूल आहे त्याच्यामध्ये भेद आहे. स्त्री पुरुषांचं शरीर आहे, स्थूल आहे, त्याच्यामध्ये भेद आहे. पण स्त्री पुरुषांच्या शरीरामध्ये आत सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीराच्या आत आत्मा आहे. आत्मा हा सूक्ष्म शरीरापेक्षा अतिसूक्ष्म आहे, त्याच्यामध्ये भेद नाही, ते अभेदत्व आहे. त्या दोघांमध्ये भेद नाही, ते अभेदत्व आहे. ते आम्हाला सांगण्यासाठी आम्ही नमस्कार केला जातो. नमस्कार करणं म्हणजे काय, आता परत एकदा किती आमचं संस्कृती अगाध आहे हे बघा. आम्ही दोन आहोत. आम्ही ज्याला नमस्कार कधी करतो, मी एकट्याला नमस्कार करत नाही. आम्हाला ज्याला दुसरा दिसतो त्याला मी नमस्कार करतो. दुसरा दिसतो म्हणजे काय की त्याचं शरीर वेगळं आहे, माझं शरीर वेगळं आहे. आणि म्हणून आम्ही शरीरात ज्यावेळेला आम्ही एकमेकांना भेटतो त्याला मी नमस्कार करतो. काय सांगतो की अरे तुझं शरीर जरी वेगळं आहे, माझं शरीर जरी वेगळं आहे, तरी आमच्यामध्ये भेद आहे, शरीरामध्ये भेद आहे, पण तुझ्या शरीराला चालवणारा आणि माझ्या शरीराला चालवणारा एकच आहे आणि तो आत्मा आहे. म्हणून आम्ही एकमेकांना नमस्कार करतो, हात जोडतो. हात जोडणं म्हणजे अभेदत्व आहे. म्हणून स्थूळा करता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुद्ध. असा सगळ्यांना प्रत्यय येतो. आता बघा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना अनुभव आला असेल, आत्म्याचा अनुभव आला असेल, सूक्ष्माचा अनुभव आला असेल, भगवंताचा अनुभव आला असेल. बायकोने बायको असं भोगिले, ऐसे नाही कधी की घडले, बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे श्रीराम. स्त्रीसी पुरुष पुरुषास वधू, ऐसा आहे संबंधू, या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीच आहे श्रीराम. पुरुषामध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, पुरुष प्रकृती बोलती येणे त्याने श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की पुरुष आणि प्रकृती हे समजण्यासाठी आहे. पुरुष प्रकृती हे सुद्धा स्थूलामध्ये आहे, स्त्री आणि पुरुष हे स्थूलामध्ये आहे. आणि ज्यावेळेला मी सूक्ष्माचा विचार करतो त्यावेळेला अभेदत्व आहे, तो एकच आत्मा आहे.
आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे सगळं आतापर्यंत चाललेलं कुठं चाललं होतं? माझ्या शरीरामध्ये चाललेलं होतं. माझ्या शरीरामध्येच अंतरात्मा आहे, ते पिंडामध्ये आहे, तेच ब्रह्मांडामध्ये आहे. कुकी कटर अप्रोच, भगवंताचा डिझाईन. जे माझ्यामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. जे माझ्यामध्ये आहे तसं प्रत्येक पुरुषामध्ये तेच आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये तेच आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये तेच आहे. म्हणजे जे पिंडामध्ये आहे तेच एक्झॅक्टली समेशन जर केलं तर तेच ब्रह्मांडामध्ये आहे, तेच ब्रह्मांड आहे. प्रचितीने प्रचितीच घ्यावे. म्हणून एकदा मला जर आत्मा कळला तर मला परमात्मा कळायला काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा मला माझा आत असलेलं ब्रह्म कळलं की परब्रह्म कळायला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण जे आत आहे तेच बाहेर आहे. उमजेना तरी उमजावे, विवरावर विवरा विवरोसरा. म्हणून समर्थ म्हणतात की विचार करावा आणि समजून घ्यावं की अरे जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. द्वैतेच्छा होते मुळी तरी ते आली भूमंडळी, भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे राम. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले असता. म्हणून समर्थ म्हणतात की हा जो मोठा आम्हाला शंका होती की प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, महद्भूत म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, तो कुठे आहे, कसा आहे. सगळे जर आम्ही वेगवेगळे दिसतोय, सगळ्यांच्या मध्ये भेद दिसत आहेत, सगळ्यांच्या मध्ये वेगवेगळे प्रकार दिसत आहेत, पण मग ते अभेदत्व कसं, ते एकच कसं, स्थूल म्हणजे काय, सूक्ष्म म्हणजे काय, हे आम्हाला सगळं कळलं. आणि समर्थ म्हणतात की फिटला श्रोत्यांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले सदा. म्हणून प्रकृती पुरुष हेही आम्हाला कळलं आणि तो एक आत्मा आहे हेही आम्हाला कळलं. सगळ्या शंका फिटली. मला वाटतं इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास सातवा. आपल्या सगळ्यांना सुद्धा सगळ्या ज्या शंका असतील त्या फिटल्या असतील. या सगळ्या या एका समासातून आपल्याला आज 2 समास 7वा आणि 8वा पूर्ण करायचे होते, पण आपण एकच समास पूर्ण केला. आपण 8वा समास पुढच्या याला घेऊ. दोन्ही एक्सटेन्शन आहे, सिमिलर आहेत, त्यामुळे पुढच्या समासाला आपल्याला या पद्धतीने घेता येईल. खरोखरच अतिशय छान समास आहे. मला वाटतं की सगळ्यांच्या शंका, थोडस सगळ्यांना अनुभव, सगळ्यांना प्रचिती आली असेल, सगळ्यांच्या शंका फिटल्या असतील. जर काही शंका असतील तर ते आपण विचारूया, नक्की विचारूया, कारण आत ठेवण्यात काही अर्थ नाही. जर काही शंका असतील तर त्या विचारूया, त्याच्यावर डिस्कशन करूया. आज आता आपण इथेच थांबू. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तोची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कुठे जावे, काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. मी लाईन्स नेहमीप्रमाणे ओपन केलेल्या आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ आपण अनम्यूट करून काही जर शंका असतील तर विचारू शकतो. बोलू का दादा? हा, काही शंका असेल तर विचारा.
शंका म्हणजे एक जस्ट असं मनात म्हणजे मध्यंतरी एक असं काहीतरी चर्चा झाली तेव्हा म्हणजे अध्यात्माची चर्चा झाली तर तेव्हा असं की एक सुंदर स्त्री असते तर म्हणजे डोळ्याचं कामाविषयी एक बोलायचं होतं की एक सुंदर स्त्री असती तर आपण बहुतेक सगळी जण काय म्हणतो किती सुंदर आहे स्त्री, छान आहे. आणखीन एखादा वासनांध असलेला पुरुष म्हणतो अरे ही उपभोगायला स्त्री चांगली आहे. शिवाय एखाद्या वाघानं तिला बघितलं तर तो आपलं भक्ष्य म्हणून तिला बघतो. तसंच एक संन्यासी तिला बघतो तर तो त्याचा विचारात काय, त्याच्या विचारात असा फरक येतो की तो काय म्हणतो की ही म्हणजे कलाकृतीच आहे, किती सुंदर आहे आणि ती निर्माण करणारा निर्माता भगवंत तो तर किती सुंदर असेल. म्हणजे हे चारी डोळ्यांचे वेगवेगळे म्हणजे विचार आले तर हे आपल्या मनातल्या विचारात नाही येतात असे का, असं एक जस्ट मला वाटलं. आणि अतिशय सुरेख प्रश्न आहे हा. आणि हा सगळ्यांचा आमचा अनुभव आहे आणि ते कशामुळे येतात हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग ते आपल्याला कळेल की हा संबंध सगळ्या या सगळ्या समासाचं हे सारच आहे. म्हणजे हे सार जर कळलं तर आम्हाला, कारण आमचा आता सगळ्यांचा विचार काय आहे, तो पहिला जो विचार आहे ते की आम्ही फक्त शरीर बघतो, त्या सुंदर स्त्रीचं फक्त आम्ही शरीर बघतो, चेहरा बघतो आणि याच्या व्यतिरिक्त काही पाहत नाही. ज्या वेळेला आम्ही त्या सुंदर स्त्रीचा चेहरा पाहतो, शरीर पाहतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आमच्या मनामध्ये डोळे आमचे शरीर पाहतात, डोळे आमच्या त्या स्त्रीचं शरीर पाहतं, पण कामना कुठे निर्माण होते? जो डोळे पाहतात त्या डोळ्यामध्ये कामना निर्माण होत नाही. तर त्या डोळ्याच्या पाठीमागे असणारं जे मन आहे त्या मनामध्ये कामना निर्माण होते की ही भोग वस्तू आहे, तिला भोगली पाहिजे, ही कामना माझ्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यालाच जीवात्मा म्हणलेलं आहे. की कारण मन हे स्वतः कधीही भोगू शकत नाही, सूक्ष्म शरीर कधीही भोगू शकत नाही. आणि जर भोगायचं असेल तर आम्हाला स्थूल शरीर पाहिजे आणि म्हणून आम्हाला शरीर निर्माण केलं आहे. आणि म्हणून स्त्री आणि शरीर जोपर्यंत आम्ही भोग वस्तू म्हणून पाहतो, दोन वेगवेगळी शरीर म्हणून पाहतो, त्याच वेळेला त्या शरीराच्या अनुषंगानं आमच्या मनामध्ये कामना निर्माण होते की ही भोग वस्तू आहे आणि ती भोगली पाहिजे, कारण आम्ही शरीर म्हणून पाहिलेलं आहे, स्त्रीचं शरीर म्हणून पाहिलेलं आहे आणि पुरुषाचं शरीर म्हणून पाहिलेलं आहे. फरक शरीरामध्ये आहे, सौंदर्य शरीरामध्ये आहे. आता त्या स्त्रीचं मन घेतलं आणि जो भोगणारा पुरुष, जो आता मनामध्ये विचार आलेला होता की ते सुंदर शरीर भोगावं अशी ज्या पुरुषाच्या मनामध्ये इच्छा आलेली आहे त्याचं मन घेतलं. आता त्या स्त्रीचं मन घेतलं आणि ह्या पुरुषाचं मन घेतलं तर दोन्ही मन सारखीच आहे. ती दोन्हीही मन सूक्ष्म आहेत. ती आता तिथे शरीर नाही, तिथे स्थूल नाही, आता दोन्हीही काय आहे, दोन्ही सूक्ष्मच आहे. आता काय भोगणार? सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीराला उपभोगू शकत नाही, सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीराचा उपभोग घेऊ शकत नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं फक्त विचाराच्या दृष्टिकोनातनं त्यांच्यामध्ये फरक आहे. त्यांच्या दोन मनाच्या मध्ये फक्त विचार किंवा हे आहेत म्हणून त्याच्यामध्ये फरक आहे. पण जर असा जर विचार केला तर त्या दोन मनांना एक वैषयिक मन आहे आणि एक सुंदर मन आहे. त्या दोन मनांना मन पण देणारा, त्या दोन मनांना शरीर देऊन एक शरीर सुंदर आहे आणि एक शरीर भोगणार आहे, यांना कोण भोगतय? तर त्याच्या पाठीमागे असणारा जो आत्मा आहे तो एकच आत्मा आहे. आणि संन्यासी असा विचार करतो म्हणून त्याच्या मनामध्ये सुंदर स्त्री जरी दिसली तरी त्या स्त्रीची उपभोग घ्यावा असं त्याला वाटत नाही. कारण का की तो ज्ञानचक्षुषा सूक्ष्म पद्धतीने पाहतो, विचारांनी पाहतो, विवेकाने पाहतोय शरीरच. संन्यासी आत्मा पाहत नाही, संन्यासी त्या स्त्रीचं सूक्ष्म शरीर पाहत नाही,
संन्यासी सुद्धा त्या स्त्रीचं सुंदर रूपच पाहतो. फक्त फरक एवढा आहे की तो ज्ञानी आहे आणि विषय भोगणारा माणूस हा अज्ञानी आहे. फरक एवढाच आहे की जो संन्यासी आहे तो आत पाहण्याची शक्ती आहे त्याला. तो त्या स्त्रीचं शरीर नुसतं पाहत नाही, तर त्या शरीराच्या आत असणारं तिचं मन सुद्धा पाहू शकतो आणि त्या मनाच्या पाठीमागे असणारा तिचा आत्मा पाहू शकतो. आणि त्याचा आत्मा पाहिल्यानंतर तो म्हणतो की अरे तिच्यामध्ये असणारा आत्मा आणि माझ्यामध्ये असणारा आत्मा एकच आहे. भगवंतानी केवढी विविधता निर्माण केलेली आहे. आणि म्हणून त्या स्त्रीचा उपभोग घ्यावा अशी इच्छा, अशी कामना त्या साधूला, त्या संन्यासाला होत. केवढाच फरक आहे. ऍक्च्युली तसं बघितलं ना तर दुसरा काहीही फरक नाही. म्हणजे म्हणून असं म्हणलेलं आहे की व्हॉट यू थिंक सो यू बिकम. तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही होता. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी उपमा छान दिलेली आहे की एखादी स्त्री जर जवळ झोपलेली असेल, म्हणजे आई जर जवळ झोपलेली असेल तर तुमच्या मनामध्ये कामना निर्माण होणार नाही. पण तुमच्या शेजारी जर तुमची पत्नी झोपली असेल तर तुमच्या मनामध्ये कामना निर्माण होईल. कशामुळं? शरीर वेगवेगळी आहेत. दोन्ही शरीर स्त्रीचं शरीर आहे, पण कामना एकामध्ये कामना होते आणि एकामध्ये कामना होत नाही. याचं कारण आमचं सूक्ष्म शरीर म्हणजे आमचं मन आहे, ते आम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि मग हळूहळू शिकल्यानंतर सूक्ष्म शरीर सुद्धा गळून पडतं आणि सूक्ष्म शरीराला चेतना देणारा आत्मा एकच शिल्लक राहतो. आता कोण कुणाला भोगणार? देर इज नो डिफरन्सिएशन, त्याचं काहीच नाही. आणि म्हणून असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. आणि म्हणून भगवंतांनी स्वतः म्हणलेलं आहे की नुसतं बोलून उपयोग नाही, नुसतं शिकून उपयोग नाही, नुसतं वाचून उपयोग नाही, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन तु गृह्यते. म्हणून दासबोध मला कळला हे मी केव्हा म्हणू शकतो? जर माझ्या मनामध्ये जर वैराग्य उत्पन्नच झालं नाही तर थोडक्यात दगडावर पाणी, नर्मदेतला दगड, बाकी काहीही नाही. मग साधकामध्ये प्रोग्रेस होतीये का नाही हे कसं ओळखणार? एकच ओळखणार की साधकामध्ये वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे. आणि वैराग्य म्हणजे काय? तर संपत्तीबद्दल वैराग्य असेल, पोझिशन बद्दल वैराग्य असेल, माणसांबद्दल वैराग्य असेल. आणि वैराग्य म्हणजे काय? तो त्याच्याकडे सगळं आहे, पण वैराग्य हे मनापासून वैराग्य आहे, मनातून विवेकजन्य वैराग्य आहे. आणि असं ज्यावेळेला वैराग्य होईल, आणि म्हणून आज ज्यावेळेला आम्ही वेगवेगळे अध्यात्मामध्ये वेगवेगळे गुरूंमध्ये असं बघतो की पत्नीचं पटलं नाही म्हणून त्या महात्म्यांनी, गुरूंनी गोळी घालून हत्या केली स्वतःचीच. हे काय आहे? हे स्थूलाचं लक्षण आहे. फक्त भगवी वस्त्र घातली म्हणजे मी साधू होत नाही, फक्त मी भगवी वस्त्र घातली म्हणून मी संन्यासी होत नाही. आणि म्हणून अध्यात्म हे स्थूल नाही, अध्यात्म हे सूक्ष्म आहे, अंतःकरणाचं आहे. हे ज्या वेळेला समजेल तो गुरु सगळ्यात मोठा. हे आणि नुसतं समजेल असं नाही, तर त्यानं स्वतः आचरण केलं पाहिजे. म्हणून आम्ही शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे असते. म्हणून वैराग्य आल्याशिवाय अध्यात्मामध्ये आमची कणभरही प्रगती होत नाही. म्हणजे आम्ही कितीही बोला, आम्ही कितीही आम्हाला समजू, आम्ही छान प्रवचन देऊ, आम्ही छान बोलू, पण जोपर्यंत माझ्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न होत नाही, जोपर्यंत माझ्या मनामध्ये आत झिरपत नाही, जोपर्यंत, कारण आणि वैराग्याचं लक्षण एकच की वैराग्य आलेला माणूस हा त्याच्या आचरणातून कळतो. तो ज्या पद्धतीने वावरतो या जगामध्ये त्याच्यातून त्याच्या मनामध्ये वैराग्य आहे की नाही ते कळतं. म्हणून आत्मज्ञान हे कधीही वरून ओळखता येणार नाही. दुसराच एक आत्मज्ञानी पुरुष दुसरा आत्मज्ञानी पुरुषाला बघितल्यानंतर फक्त त्याच्या डोळ्यावरनं त्याला कळतं की ह्याचं आत्मज्ञान कितपत आत्मज्ञान आहे, पुस्तकी आत्मज्ञान आहे का मुरलेलं आत्मज्ञान आहे. आणि म्हणून हा जो समास आहे, हा जो समास हा फक्त सूक्ष्माचा स्वभाव आहे. आणि मग आम्ही काय करावं? जर आम्हाला जर ते सूक्ष्म जर समजत नसेल, आम्हाला जर ते सूक्ष्म झेपत नसेल, आम्हाला जर सूक्ष्म आकलन होत नसेल, प्रशिक्षण येत नसेल, तर म्हणून आम्हाला स्थूलामध्ये साधना केली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला सगुण साधना केली पाहिजे, कारण अजून आमचं मन तयार नाही, अजून आमचं मन शुद्ध नाही. म्हणून आम्हाला काय सांगितलंय? पूजा करा, भजन करा, सर्व 9 साधना सांगितल्यात, नवविधा भक्ती. आणि असं करत करत काय होईल की आमचं मन
जरा थोडस स्थूल आहे ते सूक्ष्म होईल. मनामध्ये असलेल्या कामना आहेत त्या हळूहळू कमी होतील. मनामध्ये असलेले विकार हळूहळू कमी होईल. आणि मग आम्हाला हळूहळू त्या साधूसारखं, त्या संन्यासासारखं सुंदर स्त्री जरी दिसली तरी सुद्धा आम्हाला आमच्या मनामध्ये वासना निर्माण होणार. आणि म्हणून ऑन द कॉन्ट्री असं म्हणलेलं आहे की योग रतो वा भोग रतो वा संगरतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव. की आम्ही भोगामध्ये असू, म्हणजे काय, मस्तपैकी आईस्क्रीम खात असू, मस्तपैकी रबडी खात असू, सीताफळ पासुंदी खात असू, काही करत असू, पण यस्य ब्रह्मणि रमते चित्तम, मनामध्ये आत कुणाचं स्मरण चाललेलं आहे, त्या ब्रह्माचं स्मरण चाललेलं आहे. म्हणजे काय, खातोय बासुंदी, पण अरे ती बासुंदी कसं भगवंतानी केलेली आहे, भगवंतामुळे बासुंदी झालेली आहे, मला त्या भगवंतामुळे बासुंदी मिळालेली, वा वा, त्या भगवंताची कृपा आहे. म्हणजे यस्य ब्रह्मणि रमते चित्तम, भोग करतो वा योग करतो, आम्ही योग करतोय, साधना करतोय, त्याला सुद्धा भगवंत आहे. एकटे आहोत तरी सुद्धा भगवंत आहे, आणि संघामध्ये आहोत सगळ्या माणसांच्या मध्ये तरी सुद्धा भगवंत. यस्य ब्रह्मणि रमते चित्तम, चित्तामध्ये, स्थूलामध्ये नाही, चित्तामध्ये फक्त भगवंत आहे, बाकी काहीही नाही, भगवंता व्यतिरिक्त काहीही नाही. ऍक्च्युली सुद्धा भगवंतामध्ये, स्थूलामध्ये सुद्धा सगळीकडे भगवंतच आहे. बरोबर, स्थूलामध्ये सुद्धा भगवंत आहे आणि सूक्ष्मामध्ये भगवंत आहे, बाकी कुठेच भगवंत नाही अशी एकही जागा नाही. आणि त्यामुळे तो त्याच्यामध्ये रमतो. असं ते सगळं हे आहे. नाही, फारच सुंदर हे. हा श्लोक तेवढा जरा ग्रुपवर पाठवाल का? हा, पाठवतो. छान आहे म्हणून म्हटलं. आणि हे पण तुम्ही फार छान सांगितलं की पॅकिंग करून आम्ही रेडी आहे. तुकारामांनी म्हटलंच आहे की मी माझं पाते बांधून तयार आहे, चला लवकर निघूया, शेवटचा दिवस गोड व्हावा, याच्यामध्ये त्यांचं पण आहे. नाहीतर आपली वृत्ती म्हणजे कशी आहे की ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे की बेडकाला सापानं गिळलेलं असतं, त्याचा जीव चाललेला असतो, पण बाहेर माशी उडत असती तर तो जीव आपली बाहेर काढून ती माशी गिळायचा प्रयत्न करतो. असे आपण आहोत. पण आपण कसे व्हायला पाहिजे हे त्यात तुकारामांनी पण आणि ज्ञानेश्वरांनी पण सांगितलंय, असं एक वाटतं तुम्हाला? म्हणजे की मी हे सगळं माझी सुखदुःखाचं पाथे बांधून तयार आहे, चला यमराज लवकर जाऊया आपण, इतकं आपण व्हायला पाहिजे. उरलो उपचारापुरता, ह्याचं एक फारच छान आज विश्लेषण झालं. फारच छान, म्हणजे अंतर्ज्ञान कळलं हे बाह्य ज्ञानापेक्षा. इतका सूक्ष्म ह्या समासाचा विचार ह्यापूर्वी झाला नव्हता, आणि तो आज फार छान म्हणजे झाला. फारच छान, धन्यवाद दादा, अगदी समाधान झालं. जय श्रीराम. जय श्रीराम. अजून काही कोणाला काही शंका? ठीक आहे, मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशन क्लोज करतो.